सोसायटी अकोला आणि वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती खुर्द तालुका जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। आज या व्याख्यानमालेचा तिसरा दिवस आणि तिसरं पुष्प गुंफण्यासाठी पुण्यावरून आदरणीय श्री विजयजी खुटवड सर हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। पसायदान वैश्विक प्रार्थना या विषयावर ते व्याख्यान देतील। उपस्थित सर्व मान्यवर तथा सगळे श्रोतागण यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय किशोरजी बुटोले सर आणि कर्मयोग शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शांताराम बुटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व सन्माननीय पाहुण्यांना मंचावर सन्मानपूर्वक घेऊन यावं व स्थानपन्न करावं। दिनांक 13, 14 व आज 15 ऑक्टोबर अशा 3 दिवसाचं हे व्याख्यानाचं सत्र होतं। पहिलं पुष्प नागपूर येथील सौ शलाकाताई जोशी यांनी स्त्री संत परंपरा यावर अतिशय सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी दिलं। त्यानंतर अमरावती येथील डॉक्टर आशय रोकडे सर यांनी जीवनाचा महामार्ग आत्मशोध ते समाज निर्मिती या विषयावर आपला अभ्यासपूर्ण असं व्याख्यान त्यांनी सादर केलं। आणि आज आपल्या या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित झालेले आहेत आदरणीय श्री विजयजी खुटवड सर पुणे येथून। या प्रसंगी मी त्यांचं कस्तुरीच्या वतीने पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी संगणक शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम शिक्षण संस्था दी प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला व वाशिम जिल्ह्याचे विभाग संघचालक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जीवन समर्पित करणारं असं व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक नरेंद्रजी देशपांडे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। सोबतच आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून व्याख्यानमालेचं उद्घाटन करावं। यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी
कस्तुरीचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय पालवे सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. स्वागतानंतर आज जे व्याख्याते आपल्याला लाभले आहेत, नंदूजी प्रमुख वक्त्याच्या आधी 2 शब्द बोलतील. नरेंद्रजी देशपांडे यांचा सत्कार झाला तर आधी ते बोलतील, तोपर्यंत मग वक्ता. चालेल. आज उपस्थित झालेले जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात देत आहे. विजय संजय खुटवड हे शिवव्याख्याते आणि प्रवचनकार आहेत. यज्ञ हेल्थकेअर LLP पुणे याचे ते संचालक आहेत. वेद फार्म्स आयुर्वेदिक उत्पादन तयार करणारी जी संस्था आहे त्याचे ते भागीदार आहेत. सोबतच परमपूज्य श्री संजय गुरुजी संस्थापक श्री संत सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासूनच तरुणांसाठी जीवनमूल्य रुजवण्यासाठी गेली 25 वर्ष ते कार्यरत आहेत. संत सेवा संघाचे ते आजीवन सदस्य आहेत. सोबतच इतिहास संशोधन मंडळ पुणे याचे देखील ते सदस्य आहेत. ग्रंथालय श्री ज्ञानेश्वर आध्यात्मिक साधना केंद्र उंबरे तालुका भोर जिल्हा पुणे याचे देखील ते सहसचिव आहेत. आणि आज वैश्विक प्रार्थना पसायदान या विषयावर ते आपल्याला व्याख्यान करतील. तत्पूर्वी त्यांचा सत्कार करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक नरेंद्रजी देशपांडे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. आदरणीय बुटे सर हे संत साहित्यांचा प्रकाशित संच आदरणीय व्याख्याते विजयजी खुटवड यांना ते प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पाहुण्यांच्या स्वागतानंतर मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय श्री नरेंद्रजी देशपांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी अकोला आणि वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कस्तुरी व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. या व्याख्यानमालेचं हे 13वं वर्ष आहे. आजच्या दिवसांमध्ये कारण आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो, व्याख्यानमालेचं आयोजन करणं हे तसं कठीण काम आहे. परंतु गेल्या 13 वर्षापासनं कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शांताराम बुटे ही वारकरी संस्था जी आहे, ही संस्था हे लोकप्रबोधनाचं कार्य हे गेल्या 13 वर्षापासनं करीत आहे. आजचा आपला विषय जो आहे त्या विषय पसायदान या विषयावरती आजच्या वक्त्यांचं उद्बोधन आपल्याला लाभणारच आहे. आपला पवित्र हिंदू धर्म जो आहे, या हिंदू धर्माची जी एकंदरीत संकल्पना जी आहे ती संकल्पना या पसायदानामध्ये पूर्णपणे आलेली आहे. ही पूर्ण विश्वाची प्रार्थना आहे आणि या माऊलींनी 16व्या वर्षी ही प्रार्थना जी आहे ही जगाच्या उद्धाराकरता ही प्रार्थना एक प्रकारचं असं आपण म्हणू शकतो, ही प्रार्थना याचं एकंदरीत सगळं हे केलेलं आहे. संपूर्ण जग आज एकंदरीत जर का आपण परिस्थिती जर बघितली तर एका भयावह परिस्थितीमध्ये आपल्याला एकंदरीत बाहेरची परिस्थिती आपल्याला दिसते आहे. अनेक देशांमध्ये आज कमी जास्त 30 ते 40-45 देशांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती वाद, तंटे, युद्ध रोजचे आपण जर का बातम्या बघितल्या तर हे सगळं आणि अशा परिस्थितीमध्ये
संपूर्ण जग आज आपल्या देशाकडे एका आशेने बघते आहे. आज आपल्या जगामध्ये कुठेही काही जर का झालं तर याच्यावरती तोडगा कोण काढू शकेल तर तो भारत देश काढू शकेल असा आज जगाचा एकंदरीत विश्वास झालेला आहे. त्याचे बीजं जे आहेत त्याचे बीजं या पसायदानामध्ये आहेत. आज का बरं कोणालाही आपल्यावरती विश्वास वाटतो? कारण आपण वसुदैव कुटुंबकम हे आपण नुसतं भाषणामध्ये म्हणत नाही तर ते आपण आपल्या दैनंदिन कृतीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आपण त्याचं कृतीमध्ये आपण त्याचं एकंदरीत रूपांतर झालेलं बघतो. कृतीमध्ये त्याचं प्रत्यक्ष साकार रूप आपण बघतो. गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्यावरती एक मोठी सगळ्याच समाजावरती संपूर्ण जगावरती एक मोठं कोरोनाचं संकट आलं आणि अशा संकट प्रसंगी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी केवळ आपल्या देशातीलच लोकांना लस मोफत दिली नाही तर आपण कमी जास्त 48 देशांमध्ये आपण आपल्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये बनलेल्या लसी ज्या आहेत त्या लसी आपण अन्य देशांमध्ये देखील पाठवल्या. त्यावेळेला आपण हा विचार केला नाही की हा देश कोणत्या धर्माचा आहे, कुठला पंथाचा आहे, आपला मित्र आहे की आपला शत्रू आहे हे आपण तेव्हा बघितलं नाही. तेव्हाची जी आवश्यकता जी होती त्या आवश्यकतेनुसार आपण हे सगळं जे काम आहे हे सगळं काम आपण करीत आलेलो आहे. आणि याबद्दलच ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या भरोशावरती शक्य आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये आपल्याला जे संस्कार आपल्या लहानपणापासून जे मिळतात त्या संस्कारामध्ये याची बीजं रुतलेली आहेत. यावरती आजचं उद्बोधन आपल्याला सगळ्यांना लाभणार आहे. मला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवून मला जो सन्मान केला आमचे मित्र बुटोले सर, आमचे मित्र शांताराम बुटे सर हे सगळेजणं याच म्हणजे केवळ व्याख्यानमालाच नाही तर अन्यही सामाजिक अनेक उपक्रम जे आहे हे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालत असतात. एक सुंदर असं केंद्र संस्थेच्या माध्यमातूनच आपल्या डाबकी रोडवरती सुरू झालेलं आहे. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव नक्की घेतला असेल. येणाऱ्या दिवाळीमध्ये दरवर्षी या संस्थेतर्फे सरांचा नेहमी निरोप असतो आणि एक उपक्रम असतो की आपले जे ज्याला असं आपण म्हणू किंवा वंचित म्हणा किंवा ज्याला असं आपण म्हणू की आपलेच बांधव आहेत पण जे आपल्यापासून थोडे दूर आहेत अशा बांधवांची देखील दिवाळी ही चांगली झाली पाहिजे, गोड झाली पाहिजे. त्याकरता कस्तुरी व्याख्यानमालेतर्फे कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी आपल्या धारणी किंवा मेळघाटमध्ये जे कोरकू म्हणा किंवा जे वनवासी बंधू जे आपले आहेत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना ज्या काय प्रमाणामध्ये काही जे काय आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत करता येईल अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालत असतात. लोकजागरणाचं काम, लोकसंग्रहाचं काम आणि लोक एक प्रकारच्या प्रशिक्षणाचं काम ही संस्था अनेक वर्षापासून करीत आहेत. या संस्थेस मी शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आपणा सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो व इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जास्त वेळ न घेता मी आजचे वक्ते आदरणीय विजयजी खुटवड सर यांना आपला विषय प्रतिपादनासाठी आमंत्रित करतो. आज आपल्या जगामध्ये कुठेही काही जर का झालं तर याच्यावरती तोडगा कोण काढू शकेल तर तो भारत देश काढू शकेल असा आज जगाचा एकंदरीत विश्वास झालेला आहे. त्याचे बीजं जे आहेत त्याचे बीजं या पसायदानामध्ये आहेत. आज का बरं कोणालाही आपल्यावरती विश्वास वाटतो? कारण आपण वसुदैव कुटुंबकम हे आपण नुसतं भाषणामध्ये म्हणत नाही तर ते आपण आपल्या दैनंदिन कृतीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आपण त्याचं कृतीमध्ये आपण त्याचं एकंदरीत रूपांतर झालेलं बघतो. कृतीमध्ये त्याचं प्रत्यक्ष साकार रूप आपण बघतो. गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्यावरती एक मोठी सगळ्याच समाजावरती संपूर्ण जगावरती एक मोठं कोरोनाचं संकट आलं आणि अशा संकट प्रसंगी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी केवळ आपल्या देशातीलच लोकांना लस मोफत दिली नाही तर आपण कमी जास्त 48 देशांमध्ये आपण आपल्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये बनलेल्या लसी ज्या आहेत त्या लसी आपण अन्य देशांमध्ये देखील पाठवल्या. त्यावेळेला आपण हा विचार केला नाही की हा देश कोणत्या धर्माचा आहे, कुठला पंथाचा आहे, आपला मित्र आहे की आपला शत्रू आहे हे आपण तेव्हा बघितलं नाही. तेव्हाची जी आवश्यकता जी होती त्या आवश्यकतेनुसार आपण हे सगळं जे काम आहे हे सगळं काम आपण करीत आलेलो आहे. आणि याबद्दलच ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या भरोशावरती शक्य आहे
तर या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये आपल्याला जे संस्कार आपल्या लहानपणापासून जे मिळतात त्या संस्कारामध्ये याची बीजं रुतलेली आहेत. यावरती आजचं उद्बोधन आपल्याला सगळ्यांना लाभणार आहे. मला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवून मला जो सन्मान केला आमचे मित्र बुटोले सर, आमचे मित्र शांताराम बुटे सर, हे सगळेजणं याच म्हणजे केवळ व्याख्यानमालाच नाही तर अन्यही सामाजिक अनेक उपक्रम जे आहे हे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालत असतात. एक सुंदर असं केंद्र संस्थेच्या माध्यमातूनच आपल्या डाबकी रोडवरती सुरू झालेलं आहे. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव नक्की घेतला असेल. येणाऱ्या दिवाळीमध्ये दरवर्षी या संस्थेतर्फे सरांचा नेहमी निरोप असतो आणि एक उपक्रम असतो की आपले जे ज्याला असं आपण म्हणू किंवा वंचित म्हणा किंवा ज्याला असं आपण म्हणू की आपलेच बांधव आहेत पण जे आपल्यापासून थोडे दूर आहेत अशा बांधवांची देखील दिवाळी ही चांगली झाली पाहिजे, गोड झाली पाहिजे. त्याकरता कस्तुरी व्याख्यानमालेतर्फे, कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी आपल्या धारणी किंवा मेळघाटमध्ये जे कोरकू म्हणा किंवा जे वनवासी बंधू जे आपले आहेत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना ज्या काय प्रमाणामध्ये काही जे काय आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत करता येईल अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालत असतात. लोकजागरणाचं काम, लोकसंग्रहाचं काम आणि लोक एक प्रकारच्या प्रशिक्षणाचं काम ही संस्था अनेक वर्षापासून करीत आहेत. या संस्थेस मी शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आपणा सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो व इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जास्त वेळ न घेता मी आजचे वक्ते आदरणीय विजयजी खुटवड सर यांना आपला विषय प्रतिपादनासाठी आमंत्रित करतो. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, सकल संत परंपरा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, माझे सद्गुरू पूजनीय श्री संजय गुरुजी, हे तेजस्वी व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणाऱ्या कस्तुरी परिवारावर प्रचंड प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. कस्तुरी परिवाराच्या 13व्या व्याख्यानमालेला समारोपीय व्याख्यानासाठी मला आपण सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष कोण असावं तर मला खूप अभिमान वाटतं. खरं तर जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था असणाऱ्या आणि जिची नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाशिम आणि अकोला विभागाचे विभागीय संघचालक आदरणीय डॉक्टर श्री नरेंद्रजी देशपांडे सर या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना मनोमन नमस्कार करतो. याचबरोबर ही व्याख्यानमाला सुरुवातच झाली मुळात माझे सद्गुरू पूजनीय श्री संजय गुरुजी यांच्या 3 दिवसीय व्याख्यानानं आणि मला तो दिवसही आठवतोय. हाच हॉल होता, हीच लगबग होती. पहिला दिवस होता, गुरुजी व्यासपीठावर होते आणि तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते कस्तुरी परिवाराचे सेवाव्रती आहोत या भूमिकेतनं एक सेवा करण्यासाठी इथं उपस्थित होतो. आणि आज मात्र आदरणीय बुटोले सरांनी मला व्याख्यात्याचा हा जो बहुमान दिला आहे हे त्यांचं मोठेपण आहे आणि माझ्यावर माझ्या सद्गुरूंची कृपा आहे की ज्या व्याख्यानमालेची सुरुवात माझ्या गुरुजींनी केली त्या व्याख्यानमालेत 13 वर्षानंतर मला व्याख्यान करण्याची संधी सेवा मिळालेली आहे. त्याबद्दल मी आदरणीय बुटोले सरांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला हरिभक्त परायण डॉक्टर शांतारामजी बुटे सर उपस्थित आहेत. या व्याख्यानात व्याख्यान करत असताना माझी अवस्था अशी झाली आहे की सगळे बहुश्रुत आहेत, संत वाङ्मयाचा तत्त्वज्ञानाचा प्रचंड अभ्यास आहे आणि अशा श्रोत्यांसमोर, संत श्रोत्यांसमोर मी व्याख्यान करणं म्हणजे माऊलींच्या जर ओवीतनं सांगायचं असेल तर बालक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोषलेने वेगे मुखची ओढवी. मी एक लहान बोबडं बाळ आहे
बुटोले सरांसारख्या अनेक तुमच्यासारख्या संत श्रोत्यांसारखे बाप मला इथं श्रोते म्हणून लाभलेत. मी व्याख्यानातनं एक घास तुमच्यासमोर पुढं करतोय, तर बाप जसा मुलानं ताटातलाच घेतलेला घास पुढं केल्यानंतर कौतुकानं तोंड पुढे करून तो मुलाचा लढिवाळपणा पाहत मुख पुढं करून तो घास जसा सेवन करतो, तसं हे व्याख्यान तुम्ही सर्वांनी ऐकावत, श्रवण करावत अशी तुम्हा संत श्रोत्यांना विनवणी करून आजचा जो व्याख्यानाचा विषय आहे वैश्विक प्रार्थना पसायदान, या व्याख्यानाकडे मी सुरुवात करतो. खरं तर कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचं कार्य 13 वर्षात जो हा वेल रुजला आणि त्याचा जो वटवृक्षाकडे वाटचाल चालू आहे त्याचा आलेख आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी देशपांडे सरांनी थोडक्यात इथे मांडलेला आहे. पण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संतांच्या उक्तीप्रमाणे अतिशय तळमळीनं समाजातल्या तळागाळात जाऊन, जातीभेद वर्णभेदाच्याही पलीकडे जाऊन समाजातला प्रत्येक वंचित घटक हा आपला आहे या भावनेनं, म्हणजेच या विदर्भाच्या भूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि संत गाडगे महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी गेली 13 वर्ष कार्य करत आहे आणि अतिशय वेगानं हे कार्य पोचतं आहे. आणि त्याची पोच पावती मला वाटतं धरमपेठ शिक्षण संस्थेसारख्या खूप मोठ्या संस्थेनं नागपूरच्या आत्ताच्या त्यांचा जो कार्यक्रम झाला वर्धापन दिनाचा त्यामध्ये त्यांना पुरस्कारानं दिली आणि खरोखर यथोचित सन्मान या संस्थेनं पूजनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या सदहस्ते त्यांचा पुरस्कार देऊन केलेला आहे. अशा कार्य करत असणाऱ्या संस्थेमध्ये ही व्याख्यानाची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये समारोपीय 13व्या वर्षाचं समारोपीय व्याख्यान करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी असंच सकल विश्वाच्या कल्याणासाठी जे अलौकिक मागणं त्यांचे सद्गुरू विश्वात्मक देव संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी मागितलं, त्या मागण्याचा त्या पसायदानाचा आपण सर्वजण इथे अभ्यास करणार आहोत. मी बाहेर आलो आणि स्वागताला एक काका भेटले आणि त्या काकांनी मला सहज म्हणाले की माझं आज एवढं वय झालं आहे आणि अगदी लहानपणापासून मी पसायदान म्हणतोय, पण नित्यनेमानं म्हणतोय, पण आज मला त्याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली आहे. प्रत्येकाला पसायदान आपलंसं वाटतं, कारण शाळेमध्ये जेव्हा अ ब क ड शिकलो त्या दिवसापासून जसं बोलायला लागला आणि मी शाळेत गेलो त्या शाळेत गेलेल्या दिवसापासून आपण प्रत्येकजण पसायदान म्हणतोय. पण काय हे पसायदान, कोणी रचलं, कुठे मांडलं, कशी रचना आहे, या सगळ्याचा सखोल अभ्यास करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार पोहोचावा या उद्देशानं पूजनीय श्री संजय गुरुजींनी श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून आत्ता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं 750वं जयंती वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही महाराष्ट्रभर 750 व्याख्यानं वैश्विक प्रार्थना पसायदान या एका विषयाला धरूनच करत आहोत. आणि त्या 750व्या व्याख्यानातलं एक पुष्प आज इथे गुंफलं जात आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या पद्धतीनं समाजानं या 4ही भावंडांना वाळीत टाकलं, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आणि ते प्रायश्चित्त भोगल्यानंतरसुद्धा हा समाज त्यांना आपलंसं करत नव्हता, तेव्हा केवळ अलौकिक न व्हावे लोकांप्रती यासाठी खरं तर ज्ञानेश्वर माऊलींना तुकोबा यांना निवृत्तीनाथ महाराजांना या 4 भावंडांना शुद्धीपत्र घ्यावं खरंच याची गरज होती का हो? विचार केला, महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मदेवाचे अवतार सोपानदेव, या 4ही भावंडांना शुद्धीपत्राची गरज होती का? पण समाजरीत आणि केवळ त्यामुळं या सर्वांनी त्या पैठणच्या धर्मपीठासमोर शुद्धीपत्राची विनंती केली, आमचं मौंजीबद्धन व्हावं याची विनंती केली, ती प्रार्थना केली. आणि आपल्या आईवडिलांनी भोगलेल्या प्रायश्चित्तानंतर सुद्धा आपल्याला शुद्धीपत्र मिळत नाही, त्यानंतर हताश झालेले नाही आहेत. त्या धर्मपीठासमोर
माऊली सर्व त्या पंडितांसमोर काय असेल दृश्य बघा ना, हायकोर्टातलं दृश्य आहे हो ते. त्या काळातलं धर्मपीठ आहे सर्वोच्च. त्याच्यानंतरचं सर्वोच्च म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणायला गेलं तर काशी, पण त्याच्या अलीकडं दक्षिणेतलं पीठ सगळ्यात मोठं, दक्षिणेतली काशी म्हणून पैठणला ओळखलं जायचं. तिथे त्या सगळ्यांसमोर ती 4 भावंडं उभी आहेत. काय वय आहेत? 8-9 वर्षाच्या मुक्ताबाई आहेत, 10-12 वर्षाचे सोपानदेव आहेत, 15-16 वर्षाच्या आसपासचे ज्ञानोबा आहेत. ह्या सगळ्या लहान भावंड याचना करतायत, विनंती करतायत, आणि तरीसुद्धा शुद्धीपत्र मिळत नाही. आणि तुझे हे श्लोक सगळे सांगतोयच ना शुद्धीपत्रात की सर्वम खलविदम ब्रह्म, सगळ्या चराचरात एकच देव असलेला आहे. तर मग तो समोर चाललेला रेडा आणि तुझ्यात काही फरक आहे का नाही? का तो तू जे बोलतोय ते श्लोक तो रेडा पण म्हणेल? तो रेडा तिथं बोलावला गेला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि केवळ स्पर्शानं, संतांच्या कृपेनं काय घडतं पहा. जे श्लोक ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ते श्लोक तो रेडा बोलला. आम्ही 28 वर्ष झालं तरुणांमध्येच काम करतो. मुलांचे अनेक प्रश्न असतात. खरंच रेडा बोलला का? बोलला असेल तर त्याची भाषा कुठली? ती भाषा बाकीच्या धर्मपंडितांना कशी समजली? त्याचं खूप मोठं शास्त्र आहे. जो विज्ञान मानतो ना, आम्ही विज्ञानवादी आहोत, 21व्या शतकात जगतोय, कसा रेडा बोलला असेल? विज्ञानवाद्यांनाच अध्यात्म अधिक चांगल्या पद्धतीनं समजावता येतं, कारण विज्ञान शोध घेतंय, अध्यात्म पूर्ण विकसित आहे. आणि अध्यात्मानं जे सिद्धांत मांडलेत त्याचा शोध घेण्याचाच प्रयत्न विज्ञान करते. विज्ञान जेवढं जेवढं प्रगल्भ होईल तेवढं ते अध्यात्माच्या जवळच जाणार आहे. आमच्या आजी आजोबांच्या काळामध्ये हे प्रकरण नव्हतं. मोबाईल, पत्रानं व्यवहार चालायचा, पत्र पाठवली जायचं खुशाली विचारायची असेल तर. आज एक मेसेज टाईप केला, क्षणात अमेरिकेत पोहोचतो. मग तो मेसेज अकोल्यातून निघताना कसा आहेस असं टाईप केलेले शब्द दिसतात का? ते तिथून गेले, युरोपियन कंट्रीत गेले, मग ते 7 समुद्रापार गेले, मग अमेरिकेत गेले आणि बरोबर त्याच मोबाईलमध्ये गेले. बरं, हँडसेट पण बदलत नाही. पूर्वी रॉंग नंबर तरी लागायचा, आता मेसेज बरोबर त्याचा त्यालाच जातो. ही जर यंत्रणा विज्ञानानं शोधलेली आहे आणि त्याच्या मागे काहीतरी संशोधन केलेलं आहे, त्याच्या मागे प्रयोगशाळा आहे, तो प्रयोग सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर निश्चित विज्ञानात जर हे घडू शकतं वायरलेस यंत्रणेद्वारे, तर अध्यात्मात सुद्धा हे घडणारच, कारण हे निर्जीव आहे. मोबाईल सारख्या निर्जीव उपकरणांमधून आणि आभासी जगामधून जर हे सगळी प्रक्रिया होत असेल, तर सजीव असणारे रेड्यामध्ये सर्वात मोठं नेटवर्क असणारे संतश्रेष्ठ तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष टावरच आहे उभा. पाहिजे तेवढी रेंज, 5Gच्याही पलीकडे कितीतरी जी. का बोलणार नाही रेडा? रेडा बोललेला आहे, पण त्याचं शास्त्र सांगण्यासाठी आत्ता माझ्याकडे वेळ नाही, पण कॉलेजच्या मुलांना कळतं. विज्ञानातून सांगितलं की कळतं, पण मुलांचे प्रश्न असतात, त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे. रेडा बोलला आणि चमत्कार झाल्यासारखं सगळे जे धर्मपंडित होते ते सगळे खाली उच्चासरून आले, पाया पडल्या, नमस्कार केला. आणि आपल्याकडे पद्धतच अशी आहे, जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत माणसाचं ज्ञान कळत नाही आणि तोपर्यंत नमस्कार होत नाही. वयाचं बंधन असेल, ज्ञान असेल, आणि जिथे ज्ञान तेथे अहंकार आहे. नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञाना पाठी, परी ज्ञानीयाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. ज्ञान आलं की अहंकार आहे, आणि त्या अहंकाराच्या बळावर ज्या उच्चासनावर बसून ह्या 4 भावंडाकडं कुत्सितपणे बघत असतील आणि यांना वाळीत टाकले म्हणून बाजूला सारत असतील, ती सगळी जण पटापटापटा खाली उतरली आणि त्यांच्या पायाशी लोटांगण झालं आणि सगळीकडे जयघोष झाला, ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि वाऱ्याच्या वेगानं पंचक्रोशीमध्ये बातमी पोचली की ज्ञानदेव नावाच्या 15 वर्षाच्या मुलानं रेड्याच्या तोंडून वेद वदवले. आणि मग काय, आपल्याकडे चमत्कार दिसला की आपल्याकडे पद्धतच आहे, भेटायचं, नमस्कार करायचा. महाराज आले आपल्या गावामध्ये. ही 4ही भावंड पैठणवरून निघाली, चालत 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 त्या नेवासे म्हणून एक जे गाव आहे नगर जिल्ह्यातलं, तिथं पोचली. आणि नेवासे गावामध्ये बातमी पोचली. नेवासे सगळे नागरिक माऊलींच्या दर्शनासाठी आले. गावाच्या बाहेर एका मंदिराच्या खांबाला टेकून माऊली बसलेत. आल्यानंतर नमस्कार केला आणि सर्व नेवासेकरांनी ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली. माझे सद्गुरू पूजनीय श्री संजय गुरुजी नेहमी म्हणतात की त्या नेवास्यातल्या नागरिकांचे या महाराष्ट्र भूमीवरती उपकार आहेत, कारण त्यांनी
कुठलंही थातूर मातूर मागणं नाही मागितलं. माझ्या पोराला नोकरी मिळत नाही, नोकरी लागू दे. माझ्या मुलाचं लग्न होत नाही, लग्न होऊ दे. लग्न झाल्यानंतर मूलबाळ होत नाही, काहीतरी अंगारे दुपारी जाय, चमत्कार करा, डोक्यावर हात ठेवा, मूल होऊ दे. असलं लौकिकातलं सामान्य मागणं नाही मागितलं. त्या नेवास्याच्या व्यक्तीनं पहिलं मागणं मागितलंय की आम्ही माणूस आहोत, तर आम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. आनंदाचं खरं स्वरूप काय आहे ते आम्हाला समजावून सांगा. काय केल्यानंतर आम्हाला तो भगवंत प्राप्त होईल. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पशूंमध्ये आणि माझ्यामध्ये जो फरक आहे, त्यात माझं उन्नयन माणूस म्हणून कसं होणार आहे, याच्यासाठी आम्हाला उपदेश करा आणि आमचं जीवन कृतार्थ करा. हे सगळ्यात मोठं मागणं त्या नेवासेकरांना मागावं असं वाटलं. काय व्यक्ती असतील त्या, काय लोक असतील ती. याचं कारण पण आहे. नेवासे हे गाव, त्याचा अर्थ आहे निधी निवास. कुबेरानं आपलं धन ज्या गावामध्ये ठेवलं होतं, निधी म्हणजे साठा, निधी, त्या गावामध्ये माऊली आहेत. त्या नेवासेकरांनी अशी विनंती केली आहे. त्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्र मंथनामध्ये असुरांनी जेव्हा अमृत हिसकावून नेलं, तेव्हा त्यांना त्यांच्या हातातून अमृत काढून पुन्हा ते देवांना देण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी जो मोहिनी अवतार घेतला, तो अवतार त्या गावामध्ये घेतलेला आहे आणि असुरांकडचं सगळं ते अमृत देवांना वाटलेलं आहे. तिथं मोहिनी राजाचं मंदिर आहे. दुसरं, त्या गावाचं जे कुबेराचा साठा म्हणून विशेषण आहे बघा, त्याच गावामध्ये ज्ञानाचं अमृत वाटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाचा दिव्य ग्रंथाचा जन्म त्या गावामध्ये झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या लोकांकडे ची विनंती ऐकली. आपल्या सद्गुरूंना म्हणजे मोठ्या भावाला निवृत्तीनाथ महाराजांना नमस्कार केला. नमस्कार करून आशीर्वादही घेतला आणि आज्ञा पण घेतली. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, कळी गिळत या जीवा करी धावा पावेगी. कलीग्रस्त झालेल्या जीवांना हिंसा, कली कुठे कुठे राहतो, भागवतात पण वर्णन आहे. परस्त्री, जुगार, मद्य, हिंसा आणि सुवर्ण या ठिकाणी कली आहे. वारकऱ्यांनी, भगवत भक्तांनी तिकडे जाऊ नये. असा कळीनं ग्रासलेला हा सगळा जो समाज दिसतोय, हिंसाचार, अत्याचार, खून, दरोडे, जातीय दंगली, काय काय नाहीये. जे त्या काळामध्ये होतं त्याच्यापेक्षा प्रचंड पुढे जाऊन अतिशय समाजाची केविलवाणी अवस्था होत चाललेली अशी प्रसंग आपण रोज बघतोय ना. आज पेपरचं कुठलंही न्यूजपेपरचं पान उघडा, न्यूज चॅनल लावा, काय दिसतंय आपल्याला. 60-70 वर्षाचा पुरुष 20-25 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय. भ्रष्टाचाराची परिसीमा बोलू शकत नाही. जातीय दंगली होताना दिसत आहेत. धर्माच्या नावानं एकमेकांच्या समोर समाज उभा राहतोय. हे या समाजाचं स्वरूप नाहीये. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी, आपली क्रांतिकारकांनी केवळ समाजाचा छिन्न भिन्न व्हावा, व्यसनाधीन तरुण पिढी घडावी याच्यासाठी बलिदान केलं का? असा पुढचाही समाज, भविष्यातली परिस्थिती काय घडू शकते असाही समाज आणि समोर असणारा व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, सगळा समाज ज्ञानेश्वर महाराजांना डोळ्यासमोर दिसतोय. निवृत्ती महाराजांची आज्ञा झाली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेसारखा दिव्य, सर्वांग सुंदर आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ, जो आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार आहे आणि आजही आपल्या कोर्टामध्ये जर कुठलं वचन किंवा कुठलाही आपल्याला जबाब द्यायचा असेल तर मैं गीता पर हात रखकर कसम खाता हूं असंच म्हटलं जातं. गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की. इतका पवित्र ग्रंथ, तो ग्रंथ समोर ठेवला आणि त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात केली. भाष्य आणि भाषांतर याच्यामध्ये फरक आहे. भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन, हिंदी मराठीचं हिंदी झालं, हिंदीचं इंग्लिश झालं, ते तर अनेक जण करतात. भाष्य म्हणजे स्वतःच्या प्रतिभेनं मूळ सिद्धांताला धक्का न लावता समोर आलेल्या सगळ्या श्रोत्यांना सहज समजेल अशा पद्धतीनं त्यांना त्यांच्याच जीवनातली उदाहरणं देत त्या सिद्धांताला दृष्टांत देत तो विषय फुलवणं आणि त्याचा मूळ गाभा आहे तो अधिक ताकदीनं त्या लोकांपर्यंत उतरवणं. कारण भगवद्गीता सांगितली अर्जुनासाठी, ती कुरुक्षेत्रावर तो 99% विद्यार्थी होता, तो सहज त्याला समजत होतो. त्याला म्हटलं की ताकभात लगेच कळायचं, त्याला समजलं. पण आमचा दिवसभर राबराबणारा शेतकरी असेल,
वैश्यवृत्तीनं काम करणारा व्यापारी वर्ग असेल, समोर बसणारेच अनेक धनिक लोक असतील, त्यांना कसं समजणार? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती 9034 ओव्यांचं सर्वांग सुंदर भाष्य त्या नेवास्याच्या त्या तीर्थक्षेत्रावरती, निधिनिवास ज्याला म्हटलं जातं, तिथे केलं. पूर्ण ग्रंथामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कुंडलिनी योग याचं सगळं वर्णन केलं. आणि त्यानंतर हे सगळं पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना नमस्कार केला आणि मग या विश्वाच्या कल्याणाचं मागण्यापूर्वी एक ओवी त्यांना सांगितली आहे बघा. ते असं म्हणतात, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथ माझे जी उरले पायिकपण. हे गुरुराया, तुमच्या आज्ञेनं, तुमच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं मी हे 9000 ओव्यांचं सर्वांग सुंदर धर्म कीर्तन, धर्म ज्या धर्माचं नाव घेतल्यानंतर आता जातीयता आणि दंगली उभ्या राहतात ना, तो धर्म म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. पण असं सर्वांग सुंदर धर्म कीर्तन मी केलं. ओघवतं सांगितलंय हो, कुठे लिहून घे, मग मला असं म्हणायचंच नव्हतं, मग खाडाखोड केली आहे, मग फाडून बोळे केलेले आहेत. साधा आपण एक पत्र किंवा एखादा मॅटर किंवा शासन दरबारी एखादं पत्र द्यायचं असेल तर 10 वेळा खाडाखोड करतो. ज्ञानेश्वरी हा जगाच्या पाठीवरचा साहित्य क्षेत्रातला सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. 9000 ओव्या एका छंदामध्ये, अनुष्टुप छंदामध्ये लिहिलेल्या आहेत. किती सुंदर गेयत आहे बघा ना त्याला. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. 3.5 मात्रामध्ये अनुष्टुप छंदामध्ये सहज घेता असणारं ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीवर लोक डॉक्टरेट करतात, PhD करतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या केवळ 16व्या वर्षी सहज सांगितलं. आणि सच्चिदानंद बाबा लेखक आदरे लेखकू झाला, सच्चिदानंद बाबांनी लिहायला सुरुवात केली. सहज ओघवतं सांगितले. का? कारण समाजाबद्दलचा असणारा कळवळा, त्या कळवळ्याच्या पोटी एक वाक्य त्यांनी सांगत गेलेले, एक ओवी सांगत गेलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे, त्यातला कुठलाही शब्द मागचा पुढे, पुढचा मागे आपण करू शकत नाही. थोडा जरी शब्द बदलला तरी अर्थ बदलतो. माऊलींना अपेक्षित असणारा अर्थ तसाच्या तसा त्या शब्दातच आहेत. मग गेयता चुकतीये, मग त्या चालीतच बसत नाही, मग त्याचा असं करू शकतो का? अजिबात नाही. तो आपण बदलू शकत नाही. इतकं सर्वांग सुंदर भाष्य झालं. निवृत्तीनाथ महाराजांना नमस्कार करताना ते म्हणतात की हे धर्मकीर्तन तुमच्या कृपेनं सिद्धी नेले, तुम्ही नेलं, मी नाही केलं. आपण असलो तर आपण आपलं आत्मचरित्र लिहिताना सुद्धा आपण काय काय पद्धतीने लिहितो बघा ना. अनेकांचे आत्मचरित्र असतात. कुठंतरी चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तिकडच्या खालच्या गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातून अकोल्यात आलो, फुटपाथवर राहिलो, बस स्टँडच्या बाहेर राहून वडापाव खाल्ला, 2 वर्ष 3 वर्ष दुसऱ्याच्या दाराशी राहून दिवस काढले. त्याच्यानंतर एवढा संघर्ष केला, मग ते म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला, मग एवढा अभ्यास हे केलं, ती डिग्री मिळवली, मग इथं प्लॉट घेतला, घर बांधलं, मग त्याच्यामध्ये लग्न करून मी राहायला लागलो. काय काय लिहितात. ज्ञानेश्वर महाराजांनी जर आत्मचरित्र लिहायला घेतलं तर कसं लिहितील? ज्ञानेश्वरी असो, चांगदेव पासिष्ठेचा हरिपाठ असो, कुठेच या समाजानं आम्हाला वाळीत टाकलं, यांनी आमच्यावर चिखलफेक केली, या समाजानं आमच्या झोळीमध्ये शेण टाकलं, यांनी आमच्यावर दगडफेक केली, आमच्या आईवडिलांना या समाजानं देहांत प्रायश्चित्त भोगायला लावलं, तरीसुद्धा हा समाज आम्हाला स्वीकारत नव्हता. अशा समाजासाठी मी ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी कल्याणाचं पसायदान मागतोय. त्यांच्या हितासाठी मी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला आहे का? यांना काही जाणीव? असं कुठं उल्लेख आहे? म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, मी माझ्या गुरूंचा दास आहे, मी दास्य भावानं हे धर्मकीर्तन गुरुराया तुम्ही सिद्ध नेलं. या समाजाबद्दल मला काहीही तक्रार तर नाहीच, पण माझ्या तिथं कुठलंच मोठे पण नको. इतक्या सहजतेनं त्यांनी गुरूंच्या चरणी समर्पित केलं. धर्मकीर्तन सिद्धी नेले, तेथ माझे जे उरले पायिकपण. आता हा शब्द तिथे आलाय. 2 क्रियांना जोडताना आता हा शब्द येतो. काहीतरी घटना आधी घडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे विश्वात्मक देवा, मला एक मागणं मागायचंय. कुठलं मागणं मागायचंय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मद द्यावे पसाय दान हे.
मागायचंय पसायदान, मागायचंय कुणासाठी? विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या हितासाठी. मग ज्याच्याकडं मागायचंय तो पण विश्वात्मक असला पाहिजे ना. मला एखादी गोष्ट देशासाठी मागायची तर मी माझ्या गावच्या सरपंचाकडे मागून उपयोग नाही ना, गल्लीतल्या नगरसेवकाकडे मागून उपयोग नाहीये. माझं मागणं मोठं असेल, मागणारा मोठा असेल तर देणारा सुद्धा मोठा लागतो. कित्येक वेळेला खूप गडबड होते. देणारा मोठा असतो, मागणं छोटंसं असतं. कुठं घडलं हे भागवतात वर्णन आहे. ध्रुवाच्या बाबतीत घडलं. देणारा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे ना बाबा. मागताना माझं जीवन कृतार्थ हो, मला मोक्ष नाही मागितला, मागताना अढळपद मागितलं. बसलाय आपला ध्रुव पदावरती. भागवतामध्ये वर्णन आहे, प्रल्हादजी आणि ध्रुव एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातला हा संवाद आहे. मागणं उंचीवरचं असतं, देणारा सुद्धा उंचीवरचा असतो, पण मागणाऱ्याची तेव्हा ऐपत असतेच असं होऊ शकत नाही. इथे मागणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, देणारे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आणि मागणं समाजाच्या कल्याणाचं. तिघही मोठे, त्रिपुटी सर्वश्रेष्ठ येई. विश्वात्मक देवाकडे मागितले. दिव म्हणजे प्रकाशने, ज्याच्या अस्तित्वानं आपल्या प्रत्येकाला अस्तित्व आहे, प्रकाश आहे, आपल्याकडे चैतन्य आहे, असा तो देव. याच्यात कुठल्याही देवाचं वर्णन नाही आहे बरं का. मर्याई, म्हसोबा, गणपती, दत्त कुठलंच देव नाही आहे. आणि बाकीच्या धर्मांमधले, बाकीच्या जातींमधले, उपासना पद्धतींमधले पण देव नाही आहेत. जो स्वतःच्या जातीमध्ये, उपासना पद्धतीमध्ये सर्वश्रेष्ठ जो मानत असेल तो विश्वात्मक असायला पाहिजे आणि त्या विश्वात्मक देवाकडे. म्हणून पसायदान केवळ कुठल्या एका व्यक्ती, एक समाज, एक जातीपुरतं मर्यादित राहिलंच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ते इतक्या उंचीवरचं मागितलंय म्हणून ही वैश्विक प्रार्थना झाली. आपल्या देशाचे माजी उपराष्ट्रपती शंकर दयाल शर्मा जेव्हा तीर्थक्षेत्र आळंदीला आले आणि त्यांनी हे पसायदानाचा अर्थ जेव्हा त्यांनी ऐकला तेव्हा म्हणाले ते हे वैश्विक प्रार्थना पसायदान आहे, हे युनेस्कोमध्ये असलं पाहिजे. आणि आजही युनेस्कोमध्ये वैश्विक प्रार्थना म्हणून पसायदानाचाच उल्लेख आहे. बघा, असं हे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. माझ्या वाघ यज्ञाने तुम्ही संतुष्ट होऊन द्या. कुठल्या तरी क्लासला गेलो, फी भरली आणि आता मी मागतो ते मला शिकवा असं नाही, किंवा मागतोय ते द्या, हा व्यवहार नाही, हा व्यापार नाही आहे देवाशी. संतुष्ट होऊन द्या. संतुष्ट होऊन तोषून जर कुठलंही गुरुच्या कृपेतनं नाही आलं ना तर ते ऐन वेळेला विसरतं. आम्ही कॉलेजच्या मुलांशी बोलताना सुद्धा सांगतो, परीक्षेत मला आठवत नाही. याचं कारण का? तू तुझ्या गुरूंची योग्य प्रकारे सेवा करून त्यांच्याकडून ते संतुष्ट झाल्यानंतर त्यांच्या कृपेनं ते ज्ञान आलं नसेल ना तर ते ऐन वेळा विसरणारच. कुठे घडलं? महाभारतात घडलं कर्णाच्या बाबतीत. गुरुला फसून, गुरुच्या अतृप्ततेतून, गुरुच्या असंतुष्टतेतून जर आपण विद्या प्राप्त केली तर ती आपल्याला जेव्हा जास्त गरज असते त्याच वेळेला बरोबर विसरली जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या या वाघ यज्ञानं तुम्ही संतुष्ट होऊन मला द्या. वाघ यज्ञ म्हणले हो ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या बोलण्याला. सकाळी बोललो तेव्हा मी छान होतो, देवाची पूजा केली होती तेव्हा मी छान बोलत होतो, चांगलं बोलत होतो, तेव्हाच फक्त घ्या. संध्याकाळी मी शुद्धीवरच नसतो, मला बोलताच येत नाही, मी काही बरळतो, लोकांना शिव्या देतो, तेवढं बाजूला काढा, असं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जे जे करतो देवा ते ते सेवा समर्पे. मी जे जे करतोय, जे जे 24 तासातला माझा अख्खं दिवसभरातलं काम बघ, कुठलंही कर्म उचल, हे तुला समर्पित असेल, तुझ्याच कृपेचं असेल, या भावनेनं मी केलेलं आहे ते उचल. जे जे करतो देवा ते ते सेवा समर्पे. मी करेल ती प्रत्येक गोष्ट. काय असेल ना त्या लोकांचा विश्वास, त्यांचा त्याबद्दलची श्रद्धा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या प्रत्येक बोलण्याचा मी वाघ यज्ञ केला. यज्ञ म्हणजे ज्येष्ठांचं पूजन, यज्ञ म्हणजे संगतीकरण आणि यज्ञ म्हणजे दान. मी माझ्या तोंडानं पूजनही केलं, लोकांचं संघटनही करतोय आणि याच तोंडाने मी दान करतोय. काय केलं दान? ही शब्दरूपी ज्ञानरूपी दान करतोय. हे जे रचना आहे ना ही धनुष्यबाणासारखी आहे. वाघयज्ञ हे धनुष्यबाण अशी रचना आहे. याच्यातून एकदा म्हणजे एक वेळ
एखाद्यानं गोळी घातली, पायाला लागली, गोळी काढली, तो माणूस विसरतो. एखाद्याला तलवारीचा वार झाला, काय लागलं, तो विसरतो. पण या धनुष्यकृती असणाऱ्या याच्यातून एकदा वाघबाण बाहेर पडला आणि दुसऱ्याच्या वर्माला लागला ना, माणसं आयुष्यभर विसरत नाही तो. हो चला ना, त्यांच्या घरी एक चांगलं कार्य आहे, आपल्याला जायचं आहे. नाही येणार. का? त्या लग्नामध्ये तिथं माझा असा अपमान करताना त्यानं मला असा टोमणा मारला होता. 10 वर्ष झाली त्याला. लोक अंत्यविधीला पण जात नाही. अरे आता बाबा गेला ना तो, त्याच्या कर्माला तरी चल. अजिबात नाही, विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरणार नाही. वाघबाण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या तोंडाला, या बोलण्याला 12 दोष आहेत. विरोधवाद बळू, प्रेनिताप ढाळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासली अवगुणू जयावाचा. ह्या वाघयज्ञाला, याला बोलण्याला माझ्या, जर मला वाघयज्ञ करायचा असेल तर हे मला 12 दोष काढले पाहिजेत. विरोधाला विरोध करणारं बोलणं. बघा तुम्ही कुठल्याही संस्थेमधली मीटिंग बघा, घरातनंच ठरवून आलेला असतो. त्यानं हा मुद्दा मांडला ना की मी त्याला विरोध करणार. बाबा का विरोध करताय? मला विरोध करायचा. तुझं काय म्हणणं आहे? कारण तर सांग. नाही सांगायचं, बोल, पुढे बोल. अशी सुरुवात असते. विरोध. दुसरं वादाला बळ देणारं बोलणं. हळू जाऊन त्याच्या कानात सांगायचं. ते दोघं कोपऱ्यात उभे होते ना, तेव्हा तुझ्याबद्दलच बोलत होते. तुला कळलं नाही का त्यांच्या मनात काय चाललंय तुझ्याबद्दल? अरे ते खूप मोठं प्लॅनिंग चाललंय त्यांचं. झालं. वादाला बळ. उपहासानं बोलायचं. काय त्याला अक्कल आहे? काय कळतंय त्याला? एवढा मोठा शहाणा लागून गेला. छळानं बोलायचं. वर्माला झोंबेला असं बोलायचं. शिव्या शाप दिल्यासारखं बोलायचं. आटू, कमी बोलायचं. एकदम गप्प. का बाबा तुम्ही गप्प बसलाय? काय नाही, नाही बोलायचं मला. अरे बोला की, देवानं चांगलं तोंड दिलंय ना, बोला. 2 प्रेमाचे शब्द घ्या, नमस्कार तर म्हणा. आलेल्या व्यक्तीचं निदान हसून स्वागत तर करू आपण. तेवढं पण नाही. बसले कोपऱ्यात आपली खुर्ची टाकून, आलात गेलात, जा तू तुझा बघ. आटू, कमी. काही जण वेगानं बोलतात, कळतच नाही काय बोलला ते. नंतर अर्थ लागतो ते स्लो स्पीड करून ऐकल्यानंतर, किंवा अरे बापरे त्याला असं बोलायचं, पण तोपर्यंत तो निघून गेलाय. विंदाणू म्हणजे गोंधळ निर्माण करणारं. काही जण गोंधळ निर्माण करणारं बोलतात, कळतच नाही याला काय म्हणायचं ते. तासभर बोलले पण नक्की काय बोलायचं होतं तेच कळलं नाही. आले पुण्यावरून, नुसते बोलत होते तासभर, पण नक्की मांडायचं काय होतं. असं माझ्या बाबतीत होणार नाही, कारण तुमच्या सगळ्यांची कृपा आहे, तुम्ही संत श्रोते माझ्याकडून बोलून घेताय. आशा निर्माण करणारं बोलणं. हे सगळे राजकीय पुढारी तुझं काम 100% करणार. कधी ते विचारू नका. सगळे बघा तुम्ही, म्हणजे मुळतच त्यांचं जे सगळं चाललेलं ना ते त्याच्यावरच चाललेलं आहे. आषाढभूत ठेवायचं लोकांना, शब्द देऊन ठेवायचे, फक्त त्याची टाईमलाईन फिक्स करायची नाही. ती केली तर मग पुढच्या 5 वर्षाचं अवघड होईल. आशेवर ठेवायचं. आपणही अनेकांना शब्द देऊन ठेवतो, तू करणार आहे मी काम, माझ्या लक्षात आहे, पण कधी बिचारा बसला ना आशेवरती. शंका निर्माण करणारं बोलू नये आणि दुसऱ्याची प्रतारणा करू नये आपल्या बोलण्यानं. मग माऊली म्हणतात कसं बोलणं असायला पाहिजे. नाद ब्रह्मची मुसे आले की गंगापया असलेले पतिव्रते आले वार्धक्य का. एखादी पतिव्रता आपल्या घरामध्ये जेव्हा बसते, तिला वार्धक्य आले असेल, आपल्या आजी बघा ना कशी बोलायची, ये रे बाळा, बस रे बाळा, जेवलाच का रे बाळा, आधी शांत हो बरं, तुझं सगळं म्हणणं मान्य आहे मला. असं इतक्या शांततेनं, किती शांततेनं, तैसे साच आणि मवाळ. सत्य बोलायला पाहिजे, पण सत्य बोलताना त्यात वाघबाणासारखा तिखटपणा नको, मवाळ बोलू. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ. वडबड बडबड वायफट नको करायला, थोडक्यात बोलूयात, मितले बोलू पण रसाळ बोलू. किती रसाळ वाटावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ऐकणाऱ्याच्या कानामध्ये शब्द नाही, अमृताचा कल्लोळ, म्हणजे अमृताच्या लाटा घुसतायत आणि त्याच्या सात्विकता प्रगट होतीये. असं मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं आहे की असं मी बोलायला पाहिजे प्रत्येकानं. असं ज्याचं बोलणं होतं त्याच्या जीवनामध्ये वाघयज्ञ होतो. येणे वाघयज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे, पसाय दान हे. अर्धी ओवी पूर्ण करायला 20 मिनिटं लागली. पसायदान इतकं सखोल आहे. माझे सद्गुरू पूजनीय श्री संजय गुरुजी म्हणतात, चातुर्मास सगळा पूजनीय धुंडा महाराज देगलूरकर पसायदानावर बोलायचे. हरिभक्त परायण पूजनीय मामासाहेब दांडेकरांचे पुस्तकं आहे त्याच्यावरती.
माझ्या गुरुजींना हेच पसायदान सांगायला 7 दिवससुद्धा कमी पडतात. आणि असं पसायदान मला 1.5 तासामध्ये मांडायचं आहे म्हणजे खरं तर माझी परीक्षाच आहे. पण ही परीक्षा या व्यासपीठाच्या शक्तीमुळे, गुरुजींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्यामुळे पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. तुमच्या कृपेनं मी बोलतो आहे. मला स्वतःला काहीही अक्कल नाही. मी आधीच खरंच सांगतो, एवढा विद्वान तर मी अजिबात नाही, एवढा अभ्यास पण नाही. केवळ सेवा या भावनेतूनच मी इथं येऊन तुमच्यासमोर बोलतोय. पुढचा भाग येतो पसाय दान. हे प्रसादाचं दान मागितलंय, दान मागितलंय, भीक नाही. भीक आणि दान याच्यात फरक आहे. भीक मागणारा लाचार असतो, काहीही मागतो आणि कुठलंही मिळालं त्यातलं थोडं जरी मिळालं तरी त्यानं तो तृप्त होतो. पण तृप्त होतो म्हणजे तात्पुरता होतो, पूर्ण तृप्तता देण्याची ताकद राहत नाही. भीक आहे. भिकारी लाचारीनं मागतो. दान ठराविकच मागितलं जातं, अभिमानानं मागितलं जातं. भीक मागणारा स्वतःच्या स्वार्थासाठी मागत असतो आणि दान हे समाजाच्या कल्याणासाठी मागितलं जातं. भीक आणि दान यातला फरक आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज तर प्रसादाचं दान मागतायत. म्हणजे गुरुजींनी इथंच 13 वर्षापूर्वी गोष्ट सांगितली आहे. कितीही संपत्तीवान, ऐश्वर्यवान, प्रसिद्धीचा असणारा व्यक्ती कितीही श्रीमंत असला, गडगंज श्रीमंत असला, तरी सुद्धा त्याला प्रसाद होण्यासाठीची जी गुणवत्ता त्याच्यात नसेल तर तो प्रसाद बनवू शकत नाही. उदाहरण म्हणून देतो. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आत्ता जगामध्ये जर पाहिला, भारतात जरी पाहिला, तरी 2-3 नावं खूप महत्त्वाची सहज तोंडावरती येतात. मुंबईमध्ये जर कोट्याधीश नाही अब्जाधीश व्यक्ती असेल, तो आला. इथं आल्यानंतर अकोल्याचा एक पेढा फेमस आहे. कुठला? शर्माजीचा आहे ना कुठला तरी, हां, राठी पेढा. म्हणजे मला फक्त ऐकूनच आहे. आम्ही इथे आला, अकोल्यामध्ये उतरला, राठींच्या इकडचा जाऊन पेढा घेतला. तरी अब्जाधीश व्यक्ती विमानानं आलाय, इथे उतरलाय, तरी तो अब्जाधीश आहे. राठींच्या दुकानामध्ये गेला, लखपती असतील राठी, तरी राठींकडे पेढाच आहे. ते लखपती आहेत पण तो पेढाच आहे. अब्जाधीश माणसानं कार्ड स्वाईप करेपर्यंत सुद्धा पेढा घेतला, हातामध्ये घेतला, ते पाकिट बॉक्स घेतला, तरी तो पेढाच आहे. इथून चालत, आताच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी झाली, इथून निघाला, गुरुकुंज मोझरीला गेला. जाताना गाडीतून गेला असेल तरी गाडीच्या सीटवर ठेवला तो पेढाच आहे. तिथून उतरला, आपल्या IT-मध्ये नेहमीच्या पद्धतीनं तो उतरून तो बॉक्स हातात घेऊन निघाला असेल किंवा त्याचा PA घेतला असेल तरी तो पेढाच आहे. गुरुकुंजच्या इथे जिथे आत्ता तो सगळा शांतीपाठ आणि प्रार्थना झाली, त्या मंडपात गेला तरी तो पेढाच आहे. जेव्हा त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या पादुकांच्या इथं तो समर्पित केला असेल आणि त्याच्यानंतर त्यातले 2 पेढे काढून तिथल्या एका साधकाने त्यांच्या हातावर ठेवले असतील, तोपर्यंत त्याच्या अलीकडपर्यंत जो पेढा होता तो केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तेजानं, त्यांच्या तपानं तो पेढा झाला, पेढ्याचा प्रसाद झाला. जगाच्या पाठीवरती कितीही विज्ञानानं प्रगती केली आणि लोक कितीही श्रीमंत झाली आणि चंद्रमंगळावरती जरी गेली तरी सुद्धा प्रसाद करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. ती केवळ तपानं, साधनेनं, तपश्चर्यानं आणि आपल्या संतांच्या विचाराने जो जीवन जगेल आणि या राष्ट्रासाठी समर्पित होईल, अशाच महानुभावांच्या आणि अशा संत पुरुषांच्या हातूनच त्याचा प्रसाद होतो. असं प्रसादाचं दान हेच मागितलंय. हे म्हणजे कुठलं? ते पुढच्या ओव्यांमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. 16 वर्षाचं तर वय आहे आणि पुरुष आहेत. एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला आपण माऊली म्हणू शकतो का हो? पण माऊली म्हणजे आईच आहे ना. काय ते माऊलीचं हृदय असतं बघा. मागायचं समाजासाठीच, पण मागताना पहिलं कुणासाठी मागितलंय? पहिलं कुणाचं मागितलंय? जे खळांची व्यंकटी सांडो. काय मागणं आहे. एखाद्या आईला जर 3 मुलं असतील, एक बुद्धिमान आहे, एक बरा आहे, घरात येतो राहतो, आपली सेवा करतो, एकत्र कुटुंब आहे, आणि एक उन्हाळक्या करत फिरत असेल, दारू पिऊन कुठेतरी पडत असेल, अजिबात गुणवान नाही आहे, तरीसुद्धा आईला सगळ्यात जास्त काळजी पहिल्यांदा कुणाची असेल तर त्या उन्हाळ मुलाची असते. काळजी असते.
ज्ञानेश्वर महाराजांचं माऊली पण इथं दिसतं. त्यांनी पहिलं मागणं कुणासाठी मागितलंय? खलांसाठी मागितलंय. या जगातले, या विश्वातला जो पहिला दुष्ट आहे ना, त्या दुष्टाचं मला पहिल्यांदा मागणं मागायचंय. काय मागणं मागितलं माऊलींनी? दुष्ट मरू देत नाही मागितलं. या जगातल्या दुष्टांची संख्या डायरेक्ट मारून टाका आणि कमी करा नाही सांगितलं. त्यांचे ते दुष्ट चांगलेच आहेत, दिसायला चांगलेच आहेत, माणसंच आहेत. फक्त त्यांच्यात व्यंकटी वक्रता जी आहे, स्वार्थानं असेल, अहंकारानं असेल, कुविचाराने असेल, त्यांच्यात जो वाकडेपणा आलेला आहे, त्यांच्यातला जो वाकडेपणा फक्त जाऊ द्या, बाकी लोक चांगलीच आहेत. फक्त आई आणि माऊलीमध्ये थोडासा फरक आहे. आपल्या मुलाचं जे सगळं करते ना, आपल्या मुलानं शी केली, शू केली, चांगलं वाईट जे काही केलं, आपल्या मुलाचं करते ती आई. शेजारच्या पोराने शी केल्यानंतर ती अशी बाजूला उचलते आणि बाजूला नेऊन ठेवते दाराच्या बाहेर, आणि शेजारचीनीला आवाज देतो, तुझं कार्ट तू घेऊन जा. आई. समाजातल्या यच्च यावत जीवाला आपला मानून त्याच्याच हिताचा पूर्ण वेळ विचार करते ती माऊली. म्हणून आई आणि माऊलीमध्ये हा फरक आहे. माऊलींनी पहिला विचार खलांचा केला. भगवंतांनी अवतार घेतल्यानंतर भगवंताला वेळच नाही हो. ते आपलं सुदर्शन चक्र घेऊन येतात, पटापट परित्राणाय साधूनाम विनाशाच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ निघून जातात. वेळच नाहीये. कंसाला मारून टाकला असेल, रावणाला मारला असेल, वेळ कुठे आहे? अवताराचा उपदेश जो आहे तो आले पटकन गेले. पंतप्रधानाला थोडीच वेळ आहे, आले आणि दिवसभर तुम्हाला सांगत बसले तर थोडक्यात मीटिंग 5 मिनटं, 2 मिनटं, 3 मिनटं, संपला विषय. पंतप्रधान तासभर मिटिंगला वेळ देतात म्हणजे खूपच झालं. म्हणजे त्यांचं बहुतेक फॅमिली फंक्शन सारखाच विषय होईल तो. असं नाही होऊ शकत ना. संत लोकांना बदलण्याची संधी देतात. म्हणजे माझे सद्गुरू नेहमी म्हणतात की या समाजामध्ये देवाच्या अवतारापेक्षा संतांची जास्त गरज आहे. संतांची जास्त गरज आहे. कारण का? अरे बाळा, असं करू नये, हा कुविचार नको, हा स्वार्थाचा विचार नको, अशी जी द्वेषाची, मत्सराची जी तुझ्यात भावना निर्माण होतीये, त्या मनाला सांग बरं, असा विचार करायचा नसतो. त्याच्यातली वाकडेपणा काढण्यासाठी जे जे करता येईल, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुख्य हरिनाम. अरे संतांनी तो नमस्कार केला आपल्याला, लोकांच्या पाया पडले. जो अधिकारानं मोठा आहे तो कधी समाज झुकत नाही बरं का. जो अधिकारानं, मानानं, सन्मानानं जो मोठा असेल ना, तो शक्यतो कुणासमोर झुकत नाही. संत ज्याची योग्यता पण नाहीये, अशा वाकडेपणा असणाऱ्या व्यक्तीला पायाला हात लावून पार सांगतो, नमस्कार करून हात जोडून बाबा विनंती करतो, रे बाबा तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शू करे बापुडी, जन्माला आलायस तर विठ्ठलाचा दास हो. या जन्माचं सार्थक कशात आहे हे जाणून तर घे. अशा पद्धतीनं संतांनी उपदेश करून त्याच्यातला वाकडेपणा जाऊ दे हे पहिलं मागणं मागितलं. बरं, वाकडेपणा गेला, बस इथून पुढे मी कोणाला त्रास देणार नाही, चुकीचं वागणार नाही, दुसऱ्याचं हिसकावून घेणार नाही. वाकडेपणा म्हणजे किती वाकडेपणा भरलेला असतो. एक वेळ माझं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं वाटोळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इतक्या वृत्तीची माणसं असतात. आणि संत परावेया सुखासुखी परावेया दुःखादुःखी, माझे सर्व जावो तुझे नाम राहो. भगवंता तुझ्या नावासाठी सगळं सोडण्याची तयारी आहे. तुकोबारायांनी जगून दाखवलं ना. अशा सगळ्या संतांनी असा उपदेश करून त्याला शांत केला. पण तो जर नुसताच घरात बसला तर वाकडेपणा गेला. इथून पुढे मी कुणाला त्रास देणार नाही, पण मी माझं एकटाच राहणार बाबा, आपण कोणा नाही चालणार. तया सत्कर्मी रती वाढो. वाकडेपणा जाऊन नाही म्हणजे काय झालं, लॉस थांबवला, पण प्रॉफिटचा विचारच नाही करायचा आहे, बसून राहील. असं कसं चालेल? लॉस कशामुळे होतं ते कळलं ना बाबा, थांबव. पाणी इकडे तिकडे विचित्र वाहतंय ना, बांध घाल आडो. पुढे काय कर, अरे चॅनलाइज केलं पाहिजे ना. पाटबंधारे खातं जे काम करतंय, हे संतांनी पाटबंधारे खातंच काढलेले. अरे सत्कर्मात तुझी आवड तर निर्माण व्हायला पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो. कर्माचे अनेक प्रकार आहे, 5 प्रकार आहेत कर्माचे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म, हे काम्य कर्म, हे प्रकार आहेत. त्याचा प्रत्येकाचा उल्लेख आत्ता वेळेअभावी करणं शक्य नाही. पण ह्या सगळ्या कर्मामध्ये, सत्कर्मामध्ये, सत्य कर्मामध्ये त्याची रती वाढू देत, समाजाचा कळवळा त्याला वाटू देत, स्वतःचं कल्याण करण्याची इच्छा त्याला निर्माण होऊ देत. आणि कल्याण या शब्दाचा अर्थ पुढे येणारच आहे. सर्व सुखाच्या इथं मला तो मांडायचा आहे. ते करण्याची त्याला वृत्ती निर्माण होऊ देत, त्याच्यात त्याची रती म्हणजे आवड निर्माण होऊ देत, त्याची वाढू देत.
आणि अशी सत्कर्माची आवड निर्माण झालेला एकटा नको राहिला. नाही तर आम्हाला समाजकार्य करण्याची खूप इच्छा आहे हो, पण आम्ही आमचे, दुसऱ्याची मतं आम्हाला आवडणार नाहीत, आमच्यात क्लॅशेसच होतात, आम्हाला काही गोष्टीमध्ये त्यांची मतं पटत नाहीत, पण आम्हाला सामाजिक काम मात्र करायचं आहे, असं नाही चालणार. ज्ञानेश्वर महाराज मागताना असं म्हणतायत, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असे सत्कार्य करणाऱ्या लोकांचं संघटन व्हायला पाहिजे. आज RSSचं 5 जी सूत्र आत्ता हातात घेतलेली त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हे, गेली 100 वर्ष संघ हेच तर काम करतोय, सत्कर्म करणाऱ्या लोकांचं संघटन व्हायला पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री आणि मैत्री याच्यात थोडासा फरक आहे बरं. मैत्री ही स्वार्थावर अवलंबून असते. अगदी शाळेतली पोरं सुद्धा मैत्री करत असताना हुशार मुलाशीच करतात, कारण पेपरच्या उत्तराच्या वेळेला तरी मदतीला येईल, मग त्याला अलीकडनं पार्टी देण्यापासून सगळी सुरुवात असते. जी स्वार्थावर अवलंबून असते ती मैत्री, ती कधी ब्रेकअप होऊ शकतो. आजकाल नवीनच शब्द आहे ब्रेकअप, कधी तुटते. जे मैत्र असतं ते मैत्र निस्वार्थ भावनेवर असतं. याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी हे जगून दाखवलं की मैत्र जीवांचं काय असतं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मागण्याचं सगळ्यात मोठं उदाहरण काय असेल तर या महाराष्ट्रात आपल्या शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जगून दाखवलेलं. केवळ शब्दासाठी घाम नाही, पगार मिळाला नाही तर लोक आंदोलन करायला लागतात, स्ट्राईक करत बसतात, धरणं धरून बसतात. इथं काही अपेक्षा न ठेवता शिवरायांच्या शब्दासाठी केवळ घाम नाही, रक्त सांडणारे मावळे या महाराष्ट्रात जन्माला आलं, हे ऐश्वर आहे. आणि हा मैत्र शब्दाचा अर्थ आहे. मैत्रीचं हे ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. असे मैत्र एकत्र आल्यानंतर काय घडावं, 2च ओव्या मुख्य मागण्याचे आहेत बरं का. पसायदान असं पहिल्यांदा नमन, नंतर 2 ओव्या मागण्याच्या. ते मागणं पूर्ण होण्यासाठीची रचना कशी असावी, त्याचं स्वरूप कसं असावं, मागणं मागितल्यानंतर काय परिणाम होतो, असा सगळा त्या पसायदानाचा भाग आहे. त्यातल्या दुसऱ्या ओवी, मागण्यातली दुसरी ओवी आहे, दुरितांचे तिमिर जाओ. दुरित म्हणजे पाप. पापाला नेहमी उपमा अंधाराचीच दिली जाते आणि अंधाराला घालवण्यासाठी पुण्याला सूर्याची उपमा दिली जाते. दुरित म्हणजे पाप. सत्कर्म करायला लागला, हळूहळू हे करायला लागला तरी त्यांच्यात पाप निर्माण व्हायला नको. पापाचा जो काय थोडाफार अंधार जरी असेल ना तरी तो जायला पाहिजे. कारण माणूस आहे, माणसाला आज एखादी गोष्ट चांगली करावीशी वाटली तरी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष किती वेळ त्याचं, शेवटी त्यालाही मन आहे, मनाला वेगवेगळ्या भावना आहेत, मनाला वेगवेगळ्या वृत्ती आहेत, वृत्तींमध्ये तो कुठेतरी अडकू शकतो. त्याच्यातली वासना, त्याच्यातली कामना, त्याच्यातल्या भावभावना व्यक्त होऊ शकतात. तो कुठेतरी मानसिकदृष्ट्या गुंतू शकतो आणि त्यातून अधःपतन होऊ शकतं आणि त्यातून पापाकडे तो जाऊ शकतो. सोपं नाही. 13 वर्ष सलग एखादी संस्था चालवणं, इथे कळेल. दुरितांचे तिमिर जाओ. कशानं जाईल पापाचा अंधकार, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जेव्हा संपूर्ण विश्व स्वधर्माचा सूर्य पाहिल ना तेव्हा सूर्याला अंधार दिसतो का, नाही दिसत. सूर्यानं ठरवून सुद्धा तो अंधार पाहू शकत नाही. हे जसं सूर्याचं विशेषपण आहे तसं स्वधर्माचा विशेष आहे की त्याच्या ठिकाणी पापच राहू शकत नाही. स्वधर्म जो बापा तो नित्यज्ञ जानपा, ते वर्तता तेथ पापा संचारू नाही. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचं जो आहे. स्वधर्माचं पालन या प्रत्येकानं करायला पाहिजे. आणि स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म, म्हणजे केवळ धर्म म्हणजे कुठलीही जात नाही. जड पदार्थांसाठी धर्माचा अर्थ सांगितलेला आहे गुण. पाणी उतारानंच व्हावं हा पाण्याचा धर्म आहे. अग्नीनं जाळलंच पाहिजे हा अग्नीचा धर्म आहे. असं काही होत नाही की पुण्यातली अग्नी जाळतो आणि अकोल्यातला अग्नी शांत असतो, तो थंडावा देतो, छान वाटतं, त्याच्यात राहिल्यानंतर कूलिंग वाटतं, असं काही होत नाही. प्रत्येक ठिकाणी जगाच्या पाठीवर कुठंही जा, अग्नीचा गुण काय, जाळणं, पाण्याचा गुण उतारानं वाहणं आणि ओलं करणं. पंचमहाभूतांचे जे गुण सांगितले, म्हणून आपल्याकडे शब्द आहे विज्ञानात गुणधर्म. धर्माला गुणाचा चिकटलेला आहे, गुणधर्म आहे, तो त्याच्या गुणांनी वागला. पशुपक्ष्यांसाठी धर्म शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. म्हणून आपल्याकडं बघा, मांजर लबाड आहे, गुण. कोल्हा धूर्त आहे,
घोडा इमानी आहे, कुत्रा इमानी आहे, वाघ शूर आहे. प्रत्येकाच्या गुणानुसार त्याची रचना सांगितलेली, त्याचा स्वभाव गुण तिथं दाखवलेला आहे. आणि या सृष्टीतल्या सर्वांग सुंदर जी योनी आहे, सर्वात बुद्धिमान जी योनी आहे, त्या माणसासाठी धर्माचा अर्थ सांगितला आहे कर्तव्य. कारण माणूस, दोन माणसं एकत्र आल्यानंतर नातं तयार होतं. मी, माझा भाऊ एकत्र आल्यानंतर बंधुधर्म, पितृधर्म, मातृधर्म, शेजार धर्म, आचार्य धर्म. धर्म या शब्दाच्या अलीकडं पती धर्म, पत्नी धर्म, प्रत्येक नात्याच्या पुढे धर्म शब्द चिकटलेला आहे. म्हणून धर्माचा अर्थ आहे कर्तव्य. मी त्या व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना त्याचा सन्मान तर राहिला पाहिजे, माझ्या पण स्वातंत्र्यावर गदा आली नाही पाहिजे. याच्यासाठी जी गुणांची चौकट निर्माण केली आहे, ज्यातून व्यक्तीच्या मूल्य वाढेल, स्वतःमध्ये गुणवत्ता वाढेल आणि समाजाचं सुद्धा उत्कर्ष होईल, अशा गुणांची चौकट, त्या चौकटीला म्हणतात धर्म. आपल्याकडे नेहमी म्हटलं धारयती अनेन इति धर्मः. समाजाची जो धारणा करतो, समाजाचा उन्नयन करतो, तो धर्म. या धर्माच्या व्याख्येवरती कुठलीही जात म्हणून आपण पाहू शकत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना इथं स्वधर्म अपेक्षित आहे. मग अनेक जण अंगावर येतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याला तुम्ही काय म्हणणार? त्या वर्णव्यवस्था आहेत. त्या वर्णव्यवस्था भगवंतांनीच तयार केलेल्या आहेत. भगवंताचं वचन आहे त्याच्यासाठी, गुणकर्म विभागशा. पण ते गुण कसे आहेत? मी वर्गामध्ये शिक्षण घेत असेल किंवा शिकवत असेल तर मी ब्राह्मण आहे, मग माझा आडनाव जात काही का असे ना. मी पगार घेऊन कुठेतरी सेवा देत असेल तर तिथं मी विनय व्यापार करत असेल तर मी वैश्य आहे. बाजारामध्ये जाताना आपण काही खरेदी करत असू, वैश्य धर्म आहे आपला. एखाद्यावर अन्याय अत्याचार होत असेल, एखाद्या मुलीची कोण छेडछाड काढत असेल तर तिथं शस्त्र घेणं गरजेचं आहे, तिथं पांडित्य चालणार नाही. तेव्हा क्षत्रिय म्हणून मी क्षत्रिय आहे, तर त्या वर्णानं मी प्रगट व्हायला पाहिजे. आणि मी माझ्या गुरुजनांची, आई वडिलांची सेवा करे, तेव्हाच मी शूद्र आहे. शूद्र आणि क्षुद्र याच्यात फरक आहे. एकच व्यक्ती गुणानुसार, नातेवाईकांनुसार, त्याच्या नात्यानुसार वेगवेगळ्या गुणांनी व्यक्त होते, तेव्हा तो कधी ब्राह्मण असतो, कधी क्षत्रिय असतो, कधी वैश्य असतो, कधी शूद्र असतो. एकच व्यक्ती आहे, मग त्याचा आडनाव जात काही का असे ना. हे भगवंतांनी केलेल्या रचनेचा भाग आहे, त्याला आपण जातीमध्ये अडकवलं. आणि बाकीचे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम घेतलेला आहे. 4 आश्रम आणि 4 वर्णांचं एकत्रीकरण केल्यानंतर एक सर्वांग सुंदर जे वस्त्र तयार होतं ते म्हणजे आपला स्वधर्म आहे. आणि स्वचा धर्म, माणूस म्हणून जर विचार केला तर स्व म्हणजे कोण हो? शरीर नाही. स्व म्हणजे मन, कारण माझं मन म्हणतो म्हणजे माझ्यापेक्षा मन वेगळं आहे. माझा हात म्हणतो म्हणजे माझा हात माझ्यापासून वेगळा आहे ना. तसं माझं मन म्हणजे मन कुठेतरी वेगळं, मी वेगळा आहे. माझी बुद्धी म्हणतो का मी बुद्धी म्हणतो? माझी बुद्धी म्हणजे बुद्धी वेगळी आणि मी वेगळा आहे. माझं चित्त वेगळं, मी वेगळा आहे. मग हा मी करणारा कोण आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असं सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या सृष्टीच्या चराचरामध्ये वसलेला जो परब्रह्माचा अंश आहे, तो चैतन्याचा अंश म्हणजे मी आहे. त्या स्वचा धर्म त्याला म्हणतात स्वधर्म. तो चराचरात मग प्रत्येकाला जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, याच न्यायावर जातो. म्हणून इथे कसं आलं? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. आणि असा यच्च यावत जीवाच्या कल्याणासाठी ज्यानं जीवन समर्पित केलंय आणि भगवंताची सत्ता ज्याने मानून ईश्वरी कार्याचा एक भाग म्हणून जो सेवेवृत्तीनं जगतो, त्याला जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हे वाक्य म्हणजे ना, कुठेही पार्टी अरेंज केली कोणी, मस्त सगळं चाललेलं असतं, सेमिनार होतं छान एकदम. मी मेडिसिन फील्डमध्ये म्हणून एक मॅनेजर होते एका मोठ्या कंपनीचे. मस्त एक सेशन दिलं त्यांनी, त्यांचे प्रोडक्ट सांगितले आणि दार उघडल्यानंतर बकरी उधळावे तसे सगळेजण उधळले. आणि मोठं डायनिंग हॉल आणि सगळी सोय होती. सगळी म्हणजे तुम्हाला समजून घ्या, सगळीच. ते गोव्याला पार्टी असते किंवा कुठेतरी असते ना, सगळं. आणि तो मॅनेजर आला, सगळ्यांच्या मध्ये उभा राहिला, छान झालं सेमिनार, जो जे वांछील तो ते लाहो. काय करावं माऊलींनी? कुणालाही ज्याला जे वाटेल ते नाहीये, कारण प्रत्येकाचं मागणं वेगळं, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, प्रत्येकाची कल्पनाच वेगळी मागण्याची. कुणाला
ज्यानं स्वतःची व्यंकटी घालवलेली आहे, जो सत्कर्मामध्ये रत आहे, जो संघटित झालेला आहे, ज्याच्या आयुष्यातनं पाप गेलेलं आहे, जो स्वधर्मानुसार स्वतःचं जीवन जगायला लागलेला आहे, त्याला आता हे भगवंता, हे गुरुराया, हे विश्वात्मक देवा काही कमी पडायला नको बरं का. त्याला ते सत्कर्म करत असताना जे जे करावं लागेल त्याच्यासाठी जो जे वांछील तो ते लाहो. हे समाजाचं उन्नयन करण्यासाठी लागणारी मदत पुरवा. रसद पुरवणारी एक यंत्रणा वेगळी असते ना, ती यंत्रणा सुद्धा तयार कर. जो जे वांछील, आणि उदाहरणं पाहायला मिळतात आपल्याला. आज बुटोले सर असतील, बुटे सर असतील किंवा कस्तुरीचा परिवार असेल, 13 वर्षात हे समाजकार्य जेव्हा हातात घेतलेलं आहे, असं कुणीतरी स्वतःहून येतं म्हणतं का चला मी एक 10 लाख रुपये देतो आणि मगच तुम्ही समाजकार्य सुरू करा, असं नाही होत. त्या मेळघाटामध्ये वंचितांसाठी ती दिवाळी असेल, तो अभ्यासाची दिंडी असेल, जेव्हा तुम्ही त्या लोकांकडे जायला सुरुवात करता, असा प्रत्येकाला आपल्याला अनुभव असेल की मी सत्कार्याला सुरुवात केली आणि काय माहीत कुणास ठाऊक कोणतरी व्यक्ती आला आणि पटकन त्याने एक चेक दिला, पटकन आला म्हणाला की ह्या 10 साड्या मला तुम्हाला मदतीला द्यायच्या. कसं घडतं? ध्यानीमनी सुद्धा नसतं, विचारही केलेला नसतो, तो व्यक्ती आपल्या संपर्कातही कधी आलेला नसतो, पण पटकन येतो आणि मदत करून निघूनही जातो. त्याला नावाची अपेक्षा नसते. माऊलींच्या मागण्याचा हा परिणाम आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. या सत्कर्मामध्ये जो रत आहे त्याला जे जे लागेल ते पूर्ण मिळावं, याच्यासाठी तू मदत कर बरं का गुरुराया. पण हे सगळं करायचं असेल तर एक महत्त्वाची रचना गरजेची आहे. कारण कितीही मी ठरवलं मला सज्जन व्हायचंय तरी मी एकटा होऊ शकत नाही. मी माझं ठरवून चालणार नाही आणि मी नुसतं घरात बसूनही चालणार नाही. या देशामध्ये अनेक लोक अशी तुम्हाला भेटतील, जग खूप वाईट होत चाललंय हो, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं, काय केलं पाहिजे ते नाही सांगतायत बघा. देश बदलला पाहिजे, काय देश होता आपला क्रांतिकारकांच्या काळामध्ये, काय संघटन कौशल्य होतं, काय बलिदान केलं आपल्या लोकांनी, देश बदलला पाहिजे. काय या भारताची अवस्था झाली, काय ही तरुण पिढी कुठं चाललेली, आणि यांना कळत कसं नाही की आपण कुठे जन्माला आलो, यांना अक्कल कशी नाही, यांना साधा आईबापाला नमस्कार करायचा पण संस्कार आता राहिला नाही, असं म्हणणारे अनेक जण आहेत. पण त्याच्यासाठीची रचना काय लागते ते विचारायला गेल्यानंतर ते बऱ्याच जणांकडे उत्तरच नसतं. उत्तर असलं तरी करण्याची केवळ इच्छा असते, तर रचनेचा भाग नसतो. सुदैवानं या भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं एक मोठं संघटन आहे की 100 वर्ष झालं हाच मार्ग प्रत्येकाला दाखवत आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे कार्य करणाऱ्यांच्या बाबतीत वर्षत सकल मंगली. हे कार्य करणाऱ्यांसाठी यांच्यावर सतत मांगल्याचा वर्ष व्हायला पाहिजे. मांगल्य म्हणजे काय? शुभ लाभ लिहिलं म्हणजे फक्त मांगल्य येत नाही. प्रचंड पैसा आला म्हणजेच मांगल्य येत नाही. पावित्र्य हे वेगळं. मगाशी जी गोष्ट आपण पाहिली, पावित्र्य वेगळं, संपत्ती वेगळी. संपत्तीनं माज येतो, पावित्र्यामध्ये माज नसते, पावित्र्यामध्ये नम्रता असते. म्हणून आपल्याकडे विद्वानम लभते ज्ञानम नाही आहे. किती बुद्धिमान असला तरी विद्वानम लभते ज्ञानम नाही आहे. काय शब्द आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. आपली संस्कृती श्रद्धा शिकवते. श्रद्धा जिथे असते तिथं विनम्रता असते, कारण तो कुणाला तरी शरण गेलेला असतो, त्याची श्रद्धा त्या शरण ज्याला गेला त्याच्या ठिकाणी असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्यावर सकल सगळ्या मांगल्याचा वर्ष होऊ दे. हे सगळं मागणं माझं पूर्ण कोण करेल? त्याची रचना आहे. असं सकल मांगल्याचा वर्षाव करणारे संतांची या समाजामध्ये गरज आहे. आणि म्हणून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होऊ दे. ईश्वरनिष्ठांची होऊ दे. नेहमी असा प्रश्न पडतो की इथं केवळ समाज सुधारक असा शब्द का नाही वापरला हो? ईश्वरनिष्ठ शब्द का आला? केवळ समाज सुधारक असेल आणि तो नास्तिकवादी असेल तर तो भौतिकच मदत करेल. आंधळा दिसला, आंधळ्यासाठी काहीतरी चांगले कॅम्प घेईल, त्यांचे ऑपरेशन करून देईल. पांगळा असेल, पांगळ्यासाठी मदत करेल. चांगलीच कामं आहेत. समाज सुधारण्याचं कार्य करत असताना त्या भौतिक स्तरापुरतंच मर्यादित राहतं. ईश्वरनिष्ठ आल्यानंतर मानवी जीवनाचं सर्वात उच्च श्रेष्ठ जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याची ताकद केवळ ईश्वरनिष्ठामध्ये. म्हणून समाज सुधारक हा ईश्वरनिष्ठ असला पाहिजे, हे संतांना अपेक्षित आहे. म्हणून ईश्वरनिष्ठ शब्द वापरला आहे, कारण तो चराचरामध्ये भगवंत बघत असतो. कणकण में भगवान. मग तो भेटलेला कुठलाही याचक जरी असला तरी त्याला तो मदत करायला तळमळीनं धावतो आणि सर्वस्वाने मदत करतो.
म्हणून या जगामध्ये जशी समाजसुधारकांची गरज आहे त्याचबरोबर ते समाजसुधारक ईश्वरनिष्ठ असायला पाहिजेत. नास्तिकवादी असेल कसंही असतील तर त्यांना ज्या तळमळीनं ईश्वरनिष्ठ समाजसेवा करतील ना तेवढ्या तळमळीनं करता येत नाही. म्हणून याच्यामध्ये ईश्वरनिष्ठ निर्माण होऊ दे, यांची मांदियाळी तयार होऊ दे, एकटा नाही मांदियाळी येऊ देत. आणि यांनी अनवरत भूमंडळी भेटतू तयामुता, अनवरत सतत इथं त्यांना अवतार घ्यायला पाहिजे, त्यांचा जन्म या भूतलावरती व्हायला पाहिजे, कारण सातत्यानं हे कार्य चालू राहायला पाहिजे. कारण लोक आहेत त्यांना पुढच्या पिढीमध्ये पिढ्यामध्ये बदल घडवण्यासाठी या संतांनीच अवतार घ्यायला पाहिजे. आणि म्हणून संत आल्यानंतर काय कार्य करतात ते मगाशी जे आपण म्हणालो की प्रत्येक जीवाच्या उन्नतीसाठी ते विचार करतात आणि तशी कृती ती रचना करून देतात. आणि संतांचा विचार म्हणजे मनुष्याचं सर्वार्थानं कल्याण. कल्याण या शब्दाचा अर्थ असा आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती. केवळ याच वेळेला सुख पाहिजे त्याच वेळेला दुःख असं हे दुःख नको असं नाही. आत्यंतिक दुःख त्याच्या आयुष्यातलं पूर्ण दुःख काढणारा आणि सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा जी व्यवस्था आहे त्याला म्हणतात कल्याण. आणि हे कल्याण केवळ संतच करू शकतात. सर्व सुख देण्याची ताकद केवळ संतांमध्येच आहे. म्हणून आपल्याकडे एक वचन आहे संतांचं, आनंदाचे आवार मांडू जगा. अख्ख्या जगाला आनंद देण्याची ताकद आवार मांडतो आम्ही असं संत म्हणतात. आनंदाचा आवार हे विश्वची माझे घर, अख्ख्या विश्वाला घर बांधलं माऊलींनी. आणि प्रत्येकासाठी या भूतलावरती सकल मांगल्याचा वर्षा व्हावा अशी मागणं मागितलं. बरं, ते करण्यासाठी काय करायला लागेल? संत कुठल्या तरी एखाद्या गुहेमध्ये बसले, मंदिरात बसले तर चालेल का हो? याला इच्छा व्हायला पाहिजे तिथपर्यंत जाण्याची, होईल का हो? प्रत्येकाला होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुढचं मागणं मागतात, चला कल्पतरूंचे आरव. चला शब्द नाही आहे आपल्याकडे. काय होतं आता शाळांमध्ये आम्ही फिरतो ना, सगळी मुलं चलाच म्हणतात. चला म्हणजे कुठेतरी चालायचं नाही आहे. चल अचल असा शब्द आहे. चला हे संत चालते बोलते कल्पतरूचे आरव होऊ देत. आरव म्हणजे उद्यान. कारण ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचं त्याला मार्ग सापडत नसतो. त्याला हित करावं असं सुरुवातीला वाटतही नसतं. आपला खा प्याव मौज मजा करा, कुणी बघितलाय पुढचा जन्म, कुणी बघितलाय मागचा जन्म आहे ते भोगा, अशा भोगवादी वृत्तीमध्ये जर तो अडकला असेल तर त्याला त्याच्यातून सोडून मनुष्यदेहाचं सार्थकत्व समजावून सांगण्यासाठी हे संत उठून तिथं गेले पाहिजेत. म्हणजे चल चालते बोलते कल्पतरू. कल्पतरू म्हणजे आपल्याकडे असं मानलं जातं की कल्पना करू ते पूर्ण करणारा वृक्ष. पण अडचण अशी आहे त्या कल्पतरूकडे काही मागलीतलं जरी तो कल्पतरू पूर्ण करेल. संतांकडे तुम्ही काही मागा ते तुमच्या हिताचंच सांगतील. मला आवडतंय म्हणून मी काही मागेन आणि संत पूर्ण करतील असं होऊ शकत नाही. मला आत्ता झोपच पाहिजे, मग मला आता एक कॉलेज ही डिग्री पूर्ण करायची तर डिग्री पुरताच आशीर्वाद दे. भौतिकातलं काही नाही करणार. प्रेयस आणि श्रेयस मधलं केवळ श्रेयसच तुम्हाला दाखवतील आणि तुमच्या अंतिम हितातच प्रत्येकाला पर्यंत देतील. ही संतांची विशेषता आहे. म्हणून ते कल्पतरू असले तरी ते कल्पतरू हे उदाहरण सुद्धा एका टप्प्यावरती थांबतं. त्याच्यावरती समाजाच्या हिताचंच देतात. असे चालते बोलते उद्यान आहेत. एक झाड होऊन चालत नाही. शोधणार कसं? एकटेच झाले तर कुठे आहेत बाबा ते संत? मग तिथं गेलं पाहिजे, मग त्यांचा अनुग्रह घेतला पाहिजे, त्यांची सेवा केली जाईल. एकच नकोत, असे उद्यानाच्या उद्यानं होऊ देत. केवढी व्यापक माऊलींचं मागणं आहे. प्रत्येक गावामध्ये असे संत निर्माण व्हावेत, अशी सज्जन लोक निर्माण व्हावीत की असं त्यांचं उद्यान व्हावं आणि त्यांनी समाजाच्या हितासाठी ते चालते बोलते प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावेत. मग ते असं म्हणतात, चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी म्हणजे हातात तो मणी घेतल्यानंतर जे चिंतू ते पूर्ण होईल. आता आपण चिंतायला काही चिंतू शकतो ना. एकदा चिंतामणी जर कुणाच्या हातात दिला, जर 8 दिवस भुकेलेला असेल तो पहिला अन्न मागेल. ज्याच्या अंगावर चांगले कपडे नसतील आणि शेजारच्यानं चांगली कपडे घातलेले असतील तो ते त्याची कपडे मागेल. शेजारच्यानं चांगली गाडी घेतली आणि आपण टू व्हीलरवरच फिरवतो आणि बायकोनी भुनभुन लावल्यानंतर तो चिंतामणी हातात आल्यानंतर तो शेजाऱ्यापेक्षा भारी गाडी मागेल. मागणाऱ्याचं काहीच कमी नाही. संत हे सचेतन चिंतामणी आहेत. ते पहिल्यांदा काय मागायचं ते शिकवतात. हा चिंतामणी निर्जीव आहे, ते सचेतन आहे. चेतना चिंतामणीचे गाव. आणि
काय मागायचं हे शिकवत असताना ते केवळ एखाद्या ठिकाणीच नाहीत, अख्खं गावच्या गाव असावं चिंतामणीचं, तसं ते सगळ्यांपर्यंत भेटू देत असं ज्ञानेश्वर महाराज मागतात. आणि ते जेव्हा लोकांना भेटायला जातील तेव्हा ते कसे बोलतील? बोलते जे अर्णव पियुषाचे. फक्त पियुष म्हणजे अमृत, अर्णव म्हणजे समुद्र. प्रत्यक्ष समुद्र एवढं अमृत मिळावं. फक्त अमृताची अडचण अशी आहे, अमृत माणसाला आयुष्यमान देतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे सगळे संत त्या जीवाला ज्ञानामृत देतात आणि त्याची मागण्याची इच्छाच संपवतात आणि त्याला कृतार्थ करतात. हे अमृत कृतार्थ करत नाही, फक्त आयुष्यमान वाढवेल. आणि ज्ञानेश्वर महाराज किंवा सगळ्या संतांनी दिलेलं जे ज्ञानामृत आहे ते मात्र आपल्या जीवनाचं मागण्याची इच्छा संपवून त्याला पूर्ण काम करतात. ही जी ताकद आहे ती बोलते जे अर्णवानी, तो अमृत कुठेतरी एका या बॉटलमध्ये किंवा एखाद्या ग्लास पुरतं नाही, समुद्रासारखं निर्माण व्हावं. बोलते जे अर्णव पियुषाचे. हे मागणं मागताना नेहमी असं लक्षात येतं की जर हे चालते बोलते नसतील तर काय असं होईल हो? घरात बसलाय, दार लावून घेतलंय, त्याला इच्छाच होणार नाही हो. म्हणजे संतांनी प्रत्यक्ष उठून तिथं जाणं, त्याचं दार ठोठावणं, त्यांनी दार उघडणं, मग यांनी त्यांना समजावून सांगणं, त्यांनी यांना मानणं, मग घरामध्ये घेणं, यांच्या उपदेश ऐकणं पण खूप महत्त्वाचं आहे. आजकाल मुलांचं ते सुद्धा राहिलं नाही. सगळ्या पालकांची सगळ्यात मोठी कंप्लेंट काय? 3री-4थीच्या पोरापासून कंप्लेंट आहे, आमचं पोरगं आमचं ऐकत नाही. ऐकण्याची इच्छाच राहिली नाही लोकांची. त्याच्या हिताचं सांगितलं तरी ऐकत नाही तो. अरे बाळा तू असं करू नको, करणार. उलट त्याला सांगायला जातो विरोधातलंच पहिलं करतो. त्याच्या हिताचं आहे ते त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकल्यानंतर त्याची कृती केली पाहिजे. याच्यासाठी ही चालती बोलती रचना ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. पण मग हे संत असतात कसे? चंद्रमेजे अलांछन, चंद्रासारखे शीतल आहेत, चंद्रासारखे प्रसन्न आहेत. आत्ताच कोजागिरी झाली, सगळ्यांनी मस्त ते चंद्राच्या प्रकाशातलं दूध पिऊन कोजागृती, म्हणजे कोजागृती, लक्ष्मी विचारत येते कोण जागा आहे, कोजागृती. तसं हे ज्ञान, हे संत हे चंद्रासारखे आहेत. फक्त चंद्राची उपमा देताना सुद्धा संत चंद्राच्याही पुढे आहेत, कारण चंद्र क्षय होतो, त्याला शाप आहे. चंद्र काम वाढवतो, चंद्रावर लांछन आहे, चंद्रावर डाग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाङ्मयातलं केवढा सगळ्यात मोठा उल्लेख करतात बघा, चंद्रमेजे अलांछन. कुठलंही लांछन नसणारा, पूर्ण असणारा चंद्र जसा असेल ना तसे हे प्रसन्नता आणि शीतलता देणारे चंद्र आहेत. दुसरं, मार्तंड जे तापहीन. इथं तर अकोल्यात काय बोलायचंच नाही. सूर्याचं विचार म्हणजे मला वाटतं आशियातला दुसरा का तिसरा रेकॉर्ड तोडला अकोल्यानं मागच्या वर्षी. डोक्याला ताप करतो सूर्य. आणि ज्ञानेश्वर महाराज संतांना उपमा कशाची देत आहेत? उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची नाही, मार्तंड. दुपारी बरोबर 12 वाजता डोक्यावरचा जो सूर्य असतो ना, त्या सूर्याची उपमा देत आहेत की इतकं तेजस्वी जीवन ज्यांचं आहे, चरित्र आहे, असे संत. पण ते कसे असावेत? मार्तंड जे तापहीन, ताप न देणारा सूर्य. त्यानं काय घडतं? उगवत्या किंवा मावळत्या सूर्यानं आपली सावली लांब पडते, आपली सावली दिसते. तसं त्या सावलीसारखं या समाजामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा स्वार्थ, ममत्व, अहंकारानं हे माझं ते माझं असं गोळा करायला लागलो आहे. जेवढी सावली क्षणभंगूर आहे ना, तिचं अस्तित्व आभासी आहे ना, तेवढंच हे सगळं विश्व आणि ही सगळी माया आभासी आहे. डोक्यावरचा दुपारी 12चा सूर्य काय करतो? सावली आपल्या पायाशी घालतो, म्हणजे सावलीचं नामशेष करून टाकतो. तसं स्वार्थानं, अहंकारानं, अज्ञानं, कुविचारानं जे आपण आपलं व्यक्तिमत्व भंग पावलेलं आहे ते आपल्या पायाशी घालून त्याचा नामशेष करतो. असा तो मार्तंड आहे. पण तो कसा आहे? तापहीन आहे. त्याचा ताप होत नाही, उलट त्याच्या तेजाच्या प्रकाशानं आपलं जीवन असं स्पष्ट डोळ्याला दिसावं असं स्पष्ट होतं. आपल्या जीवनात स्पष्टता येते. दूर दूरपर्यंत आपल्या जीवनाचं ध्येय अगदी आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. हे कोण करतं? हे संत करतात.
ते सर्वाही सदा सज्जन, असे अलांछित चंद्राप्रमाणे शांत प्रसन्न असणारे, तापहीन असणारं तेजस्वी जीवन माझ्याकडून जगून घेणारे मार्तंड असे सज्जन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे सोयरे व्हायला पाहिजेत. आपण सोयरी कुणाशी जुळवतो? आपल्या समान असलेला, आपली मुलीकडची बाजू असेल तर आपल्यापेक्षा थोडा अजून चांगलं वरचं, शक्यतो असाच विचार असतो सगळीकडंच. सोयरीक शक्यतो आपण समान याच्यावरची बघतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे सर्वांना सर्व काळ सदा जे सज्जन आहेत त्या सज्जनांची सोयरीक प्रत्येकाची व्हायला पाहिजे आणि सर्व काळ व्हायला पाहिजे. तर हा समाज बदलेल, तर या जगाला सगळं सर्व सुख प्राप्त होईल. ते पुढं असं म्हणतात, किंबहुना सर्व सुखी. हे सगळं मागितलं बरं का, पण आता आता किंबहुना जास्त नाही आहे, आता फक्त थोडंसं मागतो. माऊली आहेत ना, आई थांबते का मागण्यासाठी वडिलांकडं? अहो जरा हे पण बघा ना, जरा ते पण बघा ना, माझ्या पोरासाठी आपल्या हे करायचं आहे ते करायचं आहे. तसं हा व्यवहार आहे. माऊलीचं हृदय किंबहुना सर्व सुखी. मी थोडक्यात सांगू का, यांना सर्व सुखी करा. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. तिन्ही लोकांना पूर्णत्व द्या. तिन्ही लोक सर्व सुखानं आनंदानं जगू देत. सुखाला पर्यायी शब्द काय? विरुद्धार्थी दुःख. आनंदाला आहे का? सर्व सुख या शब्दाचा अर्थ आनंद आहे. इथे आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे. सुखाला दुःख आहे, आनंद ही अवस्था आहे. ही आनंदाची अवस्था तिन्ही लोकात होऊ दे. आणि ही अवस्था येण्यासाठी काय व्हायला पाहिजे? पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित. अशी अवस्था आलेल्यांना याचं जीवन अखंडित त्या आदी पुरुषाला म्हणजे त्या ईश्वराला भजण्यात जाऊ दे. स्वतःचं जीवन तर ते अशा पद्धतीनं कल्याण करून घेतीलच, पण हे अखंडित का व्हायला पाहिजे? काय सूत्र आहे बघा समाजाचं याच्यामध्ये. मी जगून माझ्या आचरणातून मी पुढच्या पिढीला शिकवायला पाहिजे ना. मी केवळ शब्दानं सांगून नाही चालणार. आपण घरात सहज सांगतो पोराला, आता मोबाईल वापरू नको, अभ्यासाला बस, ऐकतं का? कारण का? जेव्हा तो अभ्यास करत असतो, त्याचा अभ्यास घेत असताना त्याची आई किंवा त्याचे वडील शेजारी बसून मोबाईलच बघत असतात. कसं चालेल हो असं? नाही ना चालणार. वडील शब्दाची व्याख्या पालकांच्या जेव्हा कार्यशाळा होतात तेव्हा गुरुजी नेहमी सांगतात, केवळ वय वाढलं म्हणून वडील मानायला संत तयार नाही आहेत. श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन या मूर्त अनुष्ठाने जगा देतं ते वडील. आपल्या ऋषीमुनींनी संतांनी धर्मग्रंथांनी जो विचार सांगितलेला आहे तो विचार श्रुती स्मृतींचे अर्थ जो आपण होऊन या मूर्त स्वतः जगतात आणि एक आदर्श निर्माण करतात, अनुष्ठाने जगा देतात ते वडील. सगळ्या संतांनी उपदेश केलेला नाही, फक्त उपदेश करून थांबलेले नाही आहेत. त्यांनी या समाजामध्ये स्वतःचं जीवन तेवढं तेजस्वी तपस्वी तेवढं जगून दाखवलेलं आहे. कुणाचंही उदाहरण घ्या, संत सावतामाळी महाराजांचं घ्या, आदरणीय बुटे सरांनी तर त्यांच्या वाङ्मयावरती एक एक पुस्तक लिहिलेलं आहे. या समाजातल्या सगळ्या संतांनी आपलं जीवन तितक्याच वैराग्यपूर्ण आणि भक्तिभावानं जगून दाखवलेलं आहे. जगून दाखवल्यानंतरची ही पिढी तयार होती, म्हणून अखंडित जीवन जगणारे या समाजात निर्माण व्हायला पाहिजेत आणि त्याचा दूरगामी परिणाम राहतो. मला जेव्हा संतांचं उदाहरण देतं त्याच वेळेला काय योग असेल, आदरणीय देशपांडे सरांमुळे मला पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि परमपूजनीय गोळवलकर गुरुजींचं जे काही चरित्र वाचलं ते चरित्र डोळ्यासमोर दिसतंय सर. हे असंच आहे ना, प्रत्यक्ष जगून कृतीतून दाखवावं लागतं. नेता कुठेतरी AC मध्ये बसलाय, कार्यकर्ते रस्त्यावरती आंदोलनं करतायत, अशी रचना याच्यात उभी राहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना हा समाजाचा अपेक्षित नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जगणारा प्रत्यक्ष लीडर समोर पाहिजे आणि हे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात दिसतं. खानाची बोटं छाटायची आहेत, मी पुढे. खान फाडायचं आहे, मी पुढे. सुरतेत जाऊन वसुली करायची, मी पुढे. औरंगजेबाला भेटायचं, मी पुढे. ही व्यक्तिमत्व कशावर तयार होतात?
हा आजचा विषय शिवचरित्राचा नाही आहे, पण शिवचरित्राचा मी नेहमी हा विचार मांडण्याचा असताना जिजाऊ महासाहेबांनी कुणालाही कुठलंही ट्युशन किंवा कोचिंग क्लास लावला नव्हता शिवाजी महाराजांना. रामायण महाभारतातल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्याशिवाय ही चरित्रच घडू शकत नाहीत. आपलं संत वाङ्मय, आपले ग्रंथ ही लोक समाज घडवण्याची आणि व्यक्तिमत्व निर्माण करण्याची संस्थाच आहेत, ते कोचिंग क्लासेसच आहेत. त्याच्याकडे आपण पाठ केली. आपण पाठ केल्याबरोबर पाश्चिमात्य आले, त्यांनी त्याचा अभ्यास केला, गीतेच्या श्लोकांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये मस्तपैकी त्याला एक गोंडस नाव दिलं, त्याचे एक कोर्सेस डेव्हलप केले आणि मग त्यांनी सांगितलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आम्ही ऑनलाईन कोर्सेस घेतो आणि त्याच्यात पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लावतो. समोर दिसणारे भीष्म, द्रोण यांना पाहून धर्मयुद्ध असून सुद्धा, भगवंत सांगून सुद्धा समोर दिसतात ते माझे नातलग आहेत आणि त्यांच्या विरुद्ध, गुरुजनांच्या विरोधात भले ते अधर्माने असले तरी सुद्धा मी कसा लढू असा विचार करून, गुणवत्ता असून हातात गांडीव धनुष्य असून सुद्धा धनुष्य बाजूला टाकतो आणि मी एक वेळ भीक मागेल अशा निगेटिव्हिटीमध्ये गेलेल्या, निगेटिव्ह थिंकिंगमध्ये गेलेल्या अर्जुनाला 700 श्लोकांची पॉझिटिव्हिटी देऊन त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करून त्याचा उत्कर्ष केला. ती म्हणजे आपली भगवद्गीता आहे आणि त्याच्याकडे आपण पाठ फिरवतो आहे. आणि आपली पोरं म्हणतात भगवद्गीता, अरे बापरे ती तर 60 नंतरची गोष्ट. अरे त्यांनी गोंडस नाव दिलं की आपल्याला लक्षात येत आहे. असं व्हायला नको म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं आहे आणि ग्रंथोपजीविये. खरं सांगू का, हे सगळं कशामुळं होईल? त्याला संत सद्गुरूंची, संतजनांची, संतांची भेट होईपर्यंत काय घडणं पाहिजे माहिती आहे का? ग्रंथाच्या नुसार जीवन घडलं पाहिजे. याचा वेगळा अर्थ संप्रदायात आहे, ग्रंथानुसार उपजीविका करणे. ग्रंथालाच भांडवल केलं आहे. आपण ज्येष्ठ आहात, कॉलेजच्या मुलांसमोर जाणीवपूर्वक बोलत नाही, बिचाऱ्यांना वारकरी संप्रदायाबद्दल चुकीची भावना निर्माण होऊ शकते. ग्रंथ हेच उपजीविकेचं साधन करणारे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आज समाजामध्ये दिसतात. संत सेवा संघाच्या माध्यमातून पूजनीय श्री संजय गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपण पंढरपुरामध्ये फ्लेक्स घेऊन चातुर्मासामध्ये कीर्तनकारांनी भरमसाठ बिदागी घेऊन कीर्तन प्रवचन करू नयेत याच्यासाठी विनंती केली. आम्हाला हाकलून लावलं. काय रेट आहेत? 2 लाख रुपये आणि विमानानं येणं जाणं. बापरे. ज्ञानेश्वर महाराज पाया फिरले. आळंदी कुठे, पैठण कुठे, नेवासे कुठे, काट्या कुट्यातून पायातनं रक्त येईपर्यंत, रक्त बंबाळ होईपर्यंत ते फिरले. त्यांना देतो का रॉयल्टी आपण? 50% तुम्ही, 50% मी, असं असतं? सगळं आपलंच. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गाळा. तुका म्हणे द्रव्य देती घेती ते नरका जाती. अजून काय सांगायचं संतांनी स्पष्ट? या सगळ्या लोकांमुळे आज वारकरी संप्रदायातला विचार मांडला जातोय पण ठसत नाही, रुजत नाही, लोकांच्या अंतःकरणाला भेटत नाही. त्याचं कारण काय? कारण त्याच्या मागे स्वार्थ आहे आणि अपेक्षा आणि मान सन्मानाच्या अपेक्षा आहेत. मी नाव नाही घेणार त्या गावाचं, पण ज्ञानेश्वर महाराजांचं अतिशय जवळचं गाव आहे. 7 कीर्तनकार सकाळी, 7 कीर्तनकार संध्याकाळी, 14 कीर्तनकारांनी 7 दिवस माऊलींच्या जयंतीच्या निमित्तानं कीर्तन सेवा केली. 14 कीर्तनकारांनी कीर्तन सेवा केली त्या गावामध्ये. त्या गावामध्ये मी आत्ता या 750व्या प्रवचनांच्या निमित्तानं गेलो आणि मुलांना विचारलं, मुलांनो ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठं सांगितला बरं? निम्म्या मुलांना सांगता आलं नाही. कुठल्या भाषेत सांगितला? एक सुरात उत्तर दिलं, संस्कृत. मराठी भाषा अभिजात झाली बरं का, पण आपल्या शाळेतल्या पोरांना ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत हे सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे. अरे 750 वर्षापूर्वी आपल्या माऊलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अमृताला सुद्धा पैंज लावून जिंकेल अशा मराठी भाषेमध्ये मी समाजाच्या हितासाठी ही सेवा करतोय. मराठी भाषेला कुठं नेऊन ठेवलं? अमृताहीपेक्षा वरती. तेव्हाच अभिजात झाली ती भाषा. पण आपल्या तरुण पोरांना कळत नाही निदान ज्ञानेश्वरी कुठल्या भाषेत आहे. काय करावं बरं? विदारक दृश्य आहे, अस्वस्थ करणारं दृश्य आहे. आम्ही
दरवर्षी 30-32 हजार विद्यार्थ्यांशी थेट संवाद करतो. आम्हाला माहिती आहे पोरांच्या प्रॉब्लेम्स काय चाललेले आहेत. आज कुठलाही पालक शांततेत झोपू शकत नाही. ते पोरगं सकाळी बाहेर पडल्यानंतर कुठला विचारान काय उद्योगाने काय गुन्हेगारी करून येईल, कुठली व्यसनाच्या आहारी लागेल, कुठल्याही पालकाला खात्री देता येत नाही. आजची परिस्थिती येईल आणि त्याला गोंडस नाव आलंय आजच्या तरुणाईला, जेन झी. अरे त्याला काहीच कळत नाही. झी काय सगळंच काय गोंधळच आहे सगळा. आज विषय नाही येतो. पण अशा विदारक झालेल्या समाजाला जर त्याचं जीवन कृतार्थ करायचं असेल तर एक सूत्र माऊलींनी सांगितलंय, ग्रंथानुसार त्याच्या जीवनाची रचना होऊ देत. ग्रंथी म्हणजे गाठ. हिंसाचार, अत्याचार, खुनाची, गुन्हेगारीची, व्यसनाधीनतेची, कुविचारांची, स्वार्थाची, ममत्वाची ही जी गाठ पडली आहे ना आपल्या प्रत्येकाला, ती गाठ सोडवणं गरजेचं आहे. ती गाठ म्हणजे ग्रंथी जे सोडवतात ते ग्रंथ. आणि या सगळ्या ग्रंथांचा राजा ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी. माझे सद्गुरू पूजनीय गुरुजी नेहमी सांगतात की आपल्याला कुठे गाठ झाली ना शरीरामध्ये, हृदयाला गाठ आली तर त्याचं ऑपरेशन करण्यासाठी कार्डियाकमध्ये सगळ्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मेंदूत कुठली गाठ आली तर ती काढण्यासाठी ट्रॉमा सेंटर आणि इतकं सगळं विज्ञानानं बाहेर केलं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कुणाला विचारा बरं, कुविचाराची गाठ बुद्धीत तयार झाली, कुविचाराला मनात वासना आणि कामना निर्माण झालं, दुसऱ्यावर बलात्कार करावा अशी वृत्ती निर्माण झाली, तर ती सोडवण्याची गाठ सोडवण्याची ताकद त्या विज्ञानाच्या हॉस्पिटलमध्ये आहे का? मेंदूचं ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये होईल, बुद्धीचं होऊ शकत नाही. हृदयाचं चांगल्यातलं चांगलं हॉस्पिटल असेल हृदयाचं ऑपरेशन करणारं, पण मनाला उत्तम भावना, अहो हा ना माझी सारखा भांडतो, चुकीचा बोलतो, शिवाशाप देतो, जरा घेतलाय ना तुम्ही बायपास करायला, जरा त्याच्या हृदयामध्ये चांगल्या भावना घाला म्हणजे रोज सारं चांगलं बोलेल. शक्य आहे का कुठल्या डॉक्टरला? म्हणजे मेंदूचं आणि हृदयाचं ऑपरेशन करणारे अनेक हॉस्पिटल झाले, पण मन आणि बुद्धीचं ऑपरेशन करून त्याला उत्तम विचार देऊन त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याचं एकमेव हॉस्पिटल जगाच्या पाठीवर संत वाङ्मय आहे, दुसरं कुठलंच नाही आहे. आणि ते मागणं ज्ञानेश्वर महाराज मागतायत. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये सर्वसुख तिन्ही लोकात मागितलं. बघा काय विशेष आहे, सर्वसुख तिन्ही लोकात मागितलं आणि ग्रंथानुसार स्वतःच्या जीवनाची उन्नयन करण्याचं या लोकात मागितलं. विशेषी लोकीये याचं कारण काय? स्वर्गात बसलेल्या देवदेवतांना पण शक्य नाही आणि जडवत झालेल्या पशूंना पण शक्य नाही, ती गोष्ट या मनुष्य देहात शक्य आहे. स्वर्गींचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवनमुक्त. याचं कारण सगळे पशुपक्षी आणि प्राणी त्यांच्या कर्मानं बद्ध आहेत. त्यांच्या पाप पुण्याच्या सगळ्याचा हिशोब केल्यानंतर त्यांना ती योनी मिळालेली आहे. आणि केवळ पुण्य, पण पापात्मक पुण्य केल्यामुळे स्वर्गातले देवदेवता बद्ध आहेत. स्वर्गाच्यातल्या लोकांना सुद्धा शक्य नाही. आणि जर स्वर्गात जर शक्य असतं ना मोक्ष प्राप्त करून घेणं, तर भागवताच्या महात्म्यामध्ये कथा आहे, तो इंद्र व्यापाऱ्यासारखा आला अमृत घेऊन आणि शुकमुनींना म्हणतोय की अमृताच्या बदल्यात मला भागवत कथा द्या. भागवत कथेचा किंवा संत विचारांचा असा व्यापार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी मनुष्य देहातच जन्म घ्यायला लागतो. म्हणून असं जीवन घडण्याची ताकद आणि ग्रंथानुसार जीवन जगण्याची ताकद कुठल्या जन्मात आहे? विशेषी लोकी ये. आपण खूप भाग्यवान आहोत की केवळ मनुष्य योनीलाच ती ताकद आहे. देवतांना जे शक्य नाही ते आपल्याला शक्य आहे. म्हणून एकनाथ महाराजांचा भारुड आहे, अभंग आहे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षांची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणखीन एक संतांचं वचन आहे, ज्या नातेवाईकात आणि ज्या संसाराला आपण सत्य मानून त्याच्यातच गुरफटलेलो आहे, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. सुखाच्या वेळेला सगळे नातलग जवळ असतात. संत सांगतात, एकला आम्ही कष्टभोगी कुंभी पाक जाचनी, तेथे कोणी सोडवेना एका सद्गुरू वाचुनी. संत आणि सद्गुरू वाचून या जगाच्या पाठीवर आपलं वैयक्तिक हित करून आपलं उन्नयन करणारं दुसरं कुणी नाही आहे. ते भेटेपर्यंत हे ग्रंथ हेच आपले सद्गुरू आहेत. असं ज्याचं जीवन घडेल त्याला काय मिळावं? दृष्ट विजय हो आवेजी. देहाचंच पुरतं नाही, देहाच्या पलीकडचं विदेही, देहापासून ते चैतन्यापर्यंत जड देह
मन सूक्ष्म आहे, मनाच्या पेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीच्या पलीकडचा सूक्ष्म चित्त आहे, चित्ताच्या पलीकडचा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ दे, आणि हे घडलं की मग मात्र तो कृतार्थ होईल. हे मागणं, एवढ्या उंचीवरचं मागणं मागितलं. सुरुवात कुठून केली? जे खळांची व्यंकटी सांडो. वाईटाचा पहिला विचार केला, त्याला मारून न टाकता त्याच्यात बदल घडावा असा विचार केला. नुसता बदल घडून त्यातला कुविचार जाऊन चालणार नाही, तर सत्कर्मात रमला पाहिजे. त्याची आवड निर्माण झाली तरी त्याचं संघटन व्हायला पाहिजे. संघटनेत काम करत असताना त्याच्यात पापाचा अंधार नको, तो घालवण्यासाठी स्वधर्म, सूर्य धर्म म्हणजे कर्तव्य, ते कर्तव्य स्व म्हणजे कुठलं त्याचा विचार आपण केला, ते त्याच्या आयुष्यातनं व्हावं. ते झाल्यानंतर त्याला कमी काही पडायला नको म्हणून जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. मग ते करण्यासाठी संत कसे येतात, सकल मांगल्याचा ते वर्षाव कसा करतात, मग ते कसे असतात. चंद्रमेजे आलांछन मार्तंडचे तापईनं बोलते जे अर्णव पियुषाचे, ते जीवन त्यांच्याकडून घडतं. मग ते कसे आपल्याकडून चला कल्पतरूंचे आरव, चालते बोलते कल्पतरूचे आरव ते कसे, पण कल्पतरूपेक्षा चिंतामणीपेक्षा ते कसे मोठे आहेत, याचा सगळ्याचा विचार आपण केला. आणि तिन्ही लोकांना कृतार्थ करणारं मागणं मागितल्यानंतर विश्वाचा जो राव आहे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, जगाचा राजाच देऊ शकतोय. हे मागणं मागितल्यानंतर मागणं कुणाकडे मागतो आपण? रयतेच्या राजाकडे मागतो ना. आपल्या राज्याचा जो राजा असेल त्याच्याकडेच मागणं मागतो. आता एवढं शेतकऱ्यांच्या अतोनात हाल झालेत, सगळे शेतकरी कुणाकडे मागतात? मुख्यमंत्र्यांनी मदत केली, केंद्रानं मदत केली पाहिजे, ह्यानं मदत केली पाहिजे. भौतिकातलं झालेलं नुकसान डोळ्याला दिसतंय, त्याचं मोजमाप करता येतंय म्हणून आपण तिथं मागतोय. जेव्हा कर्माचे 5 प्रकार आणि त्याच्यानंतर पाप पुण्याचा जो न दिसणारा आलेख आपल्या डोळ्यासमोर येईल ना, ते आपल्या लक्षात येईल की ते मागणं केवळ आपण विश्वाच्या राजाकडेच मागायला पाहिजे. आणि विश्वाचे राजे म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, आपले सद्गुरू. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हो रे ज्ञानदेवा, तू इतकं सर्वांग सुंदर मागणं मागितलंस. कुठल्या जातीपुरतं मागितलं नाही, कुठल्या लिंगापुरतं मागितलं नाही, कुठल्या तरी एका समाजापुरतं मागितलं नाही, यच्च यावत जीवाच्या कल्याणासाठी मागतोयस ना, हा होईल दान प्रसाव. हे जे तू दान मागितलंयस ना, आजपर्यंत कोणी मागितलं नाही. हा प्रसादाचा दान, हा प्रसाद होईल. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्राचा आपण असा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल आपल्या. बघा, ही जी 4 भावंड आहेत यांचा आलेख डोळ्यासमोर बघा, जीवनपट डोळ्यासमोर घेतल्यानंतर लक्षात येईल नक्की सुखाची भाषा काय करायची. कुठं आळंदी, कुठलं ते सिद्धबेट, त्याच्या पलीकडं कुठली तरी ती झोपडी, त्या वाळी टाकलेल्या घरामध्ये राहणारी ही 4 भावंड. आई वडील नसताना पोरक्यासारखी जगली. काय अनन्वित अन्याय अत्याचार या लोकांनी सगळ्यांनी सहन केलं. त्या झोपडीत सुद्धा त्यांना तिथं सर्व सुख मागावं असं वाटलं नाही. आहे त्या परिस्थितीत आनंद, ठाईज वैसोनी करा एकचित्त, हृदय वसंत आळवावा. त्या भावनेनं ही सगळी भावंड जगली. काय बुद्धीची उंची काय असेल महाराष्ट्रातल्या संतांच्या, विचार करू वर आपण. डोळ्यासमोर असा जीवनपट गेल्यावर आपल्या लक्षात येतं, या सगळ्या झालेल्या अत्याचारानंतर, या अन्यायानंतर, सोसलेल्या एवढ्या कष्टानंतर कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमुळे ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले नाहीत. समाजाच्या हिताचं मागणं मागितल्यानंतर त्याचा जो कृपेचा आशीर्वाद मिळालाय, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येणे वरे, ह्या तुमच्या आशीर्वादानंतर हा ज्ञानदेव सुखिया झाला. ही तृप्तता, ही स्थिरता, हे पूर्णत्व ज्यांच्या जीवनात येतं ना, तेच वयाच्या 21व्या वर्षी मी पूर्ण काम झालो, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, असं म्हणून वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतात. अनेकांना प्रश्न पडतो, 21व्या वर्षी समाधी? तिरडीवर गेले तरी लोकांच्या अपेक्षा संपत नाहीत. आणि ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 21व्या वर्षी म्हणतात की माझं अवतार कार्य आता पूर्ण झालं, मी आता स्वइच्छेनं समाधीस्थ होतोय. म्हणून ती संजीवन समाधी आहे. असं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती महोत्सव यावर्षी सुरू आहे. अफाट कार्य, अफाट उपकार संतांचे या महाराष्ट्र भूमीवर आहेत.
जसा समाज एका बाजूला छिन्न विच्छिन्न किंवा अस्वस्थ करणारं तरुण पिढी दिसतीये, त्याच वेळेला समाजामध्ये अनेक सज्जन विचार करणाऱ्या, सज्जन शक्ती असणाऱ्या संघटना एकत्र येऊन समाजाचं उन्नयन करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. त्यात 100 वर्ष पूर्ण केलेला संघासारखी संस्था आहे. 28 वर्ष कार्यरत असणारी, तरुणांच्या माध्यमातून काम करणारी श्री संत सेवा संघासारखी 6000 कार्यकर्त्यांच्या सेवेतनं सेवावृत्ती म्हणून कार्य करणारी संस्था आहे. आणि 13 वर्ष 14 वर्ष काम करणारी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीसारखी संस्था आहे. भांड्यांची नावं वेगवेगळी असतील. दूध कधी ग्लासनं प्यायलं काय, कधी काचेच्या ग्लासातून प्यायलं काय, किंवा कप बशीतून प्यायलं काय, नावं वेगवेगळी असतील, पण सगळ्यांचा ध्येय मात्र एकच आहे. आणि ते ध्येय आपली सनातन वैदिक संस्कृती समाजात घेऊन जाऊन समाज उन्नत करणं, या एका ध्येयासाठी आपण सर्वजण एकत्र आलेला आहात. इथं बोलायचं धाडस केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्या संत श्रोत्यांच्या डोळ्यातून पाजळणाऱ्या प्रेमावर आणि ऐकण्याच्या इच्छेच्या बळावर, माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि व्यासपीठाच्या शक्तीमुळे आणि माऊलींच्या आशीर्वादामुळे मी करू शकलो. गेली 1.5 तास कसा गेला मलाही कळलं नाही. अनेक प्रश्न होते की 7 दिवस चातुर्मासात मांडलेला विषय इतक्या थोडक्यात कसा मांडता येईल असंही वाटत होतं. पण घालोनिया भार राहिलो निश्चिंत, मिरवली संत विठोबासी असा विचार केला तरीसुद्धा न्यूनते पुरते अधिकच सरते, करून घ्यावे हे विनते करीतो असे. जे काही कमी वाटलं असेल, उदार अंत करणारं बाप जसा मुलाला माफ करतो एखाद्या गोष्टीसाठी किंवा कान पकडून त्याची चूक दाखवून देतो, तसं बुटे सर जर काही उनं राहिलं असेल तर आवर्जून सांगा. झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व संत श्रोत्यांच्या चरणी, या व्यासपीठाच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. ओम श्री सद्गुरवे नमः. धन्यवाद सर. अत्यंत प्रभावीरित्या आपण आपला आजचा विषय या ठिकाणी प्रतिपादित केला. अखेर आजचा विषय खरा म्हणजे खूप कठीण आणि क्लिष्ट होता. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजावून सांगितला. श्रोतागणसुद्धा तल्लीन झाली. आपल्या मुखातून ज्या काही जी वाणी निघत होती, शेवटी आपण पुण्यभूमीतून आलेला आहात. पुणे तिथे काय उणे, आणि हा विषय इतका गहन होता पसायदानाचा, आणि तितक्याच ताकदीचा वक्तासुद्धा आपल्याला लाभला. कारण येथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळाचे कामं नव्हे. आजपर्यंत अनेक पसायदानावरची निरूपणं आम्ही ऐकली, पण अत्यंत खोलामध्ये, अत्यंत तन्मयतेने, तल्लीनतेने जिथे आपण अगदी त्या डोहामध्ये डुबावं असं मात्र आम्हाला आज बौद्धिक मिळालं. आपण खरोखरच या ठिकाणी आलात, आपले आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी मी आभार प्रदर्शनासाठी आमचे संस्थेचे सचिव संजयजी ठाकरे सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावे. कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी अकोला आणि वैकुंठवासी सौ सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती यांच्या संयुक्त विद्यमानं कस्तुरी व्याख्यानमाला ही 3 दिवसीय व्याख्यानमाला आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. याचा तृतीय पुष्प या ठिकाणी गुंफण्यासाठी आपण श्री विजय खुटवड पुणे पसायदान वैश्विक प्रार्थना, मी त्यांना ऐकलेलं आहे, ती 7 दिवससुद्धा या विषयावर बोलू शकतात एवढं त्यांच्याकडे पॉवर आहे. त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये चांगल्यात चांगल्या भाषेमध्ये आपल्याला सर्वांना समजेल पसायदानाचा एवढा मोठा अर्थ निघू शकतो आज मला कळलं. या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि आजच्या या व्याख्यानमालेला त्यांनी हजेरी लावली, त्याबद्दल त्यांचं मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्राचं अध्यक्षस्थान मान्य श्री नरेंद्र देशपांडे सर यांनी स्वीकारलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला आणि वाशिम जिल्ह्याचे संघचालक आहेत. त्यांनी वेळ काढून आम्हाला, अतिशय किमती असा वेळ असते, तो वेळ काढून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्हाला मार्गदर्शनसुद्धा केलं. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपली 3 दिवसीय व्याख्यानमाला
आजचा हा समारोपीय कार्यक्रम आहे. या ठिकाणी प्रथम दिवशी सौ शलाखा जोशी मॅडम नागपूर, द्वितीय दिवशी डॉक्टर आशय रोकडे अमरावती आणि आज श्री विजय खुटवड पुणे या तीनही वक्त्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी या व्याख्यानमालेला हजेरी राहून आम्हाला उद्बोधन केलं. त्याबद्दल त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्रमिलाताई ओक सभागृह उपलब्ध करून दिलं त्याबद्दल यांचे व्यवस्थापक त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. शंकर साऊंड सर्व्हिसचे बबनभाऊ राठोड यांनी आपल्याला सुंदर असं साऊंड सर्व्हिस सिस्टीम उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. प्रवीण भाऊ यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अतिशय सुंदररित्या त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगचं काम केलेलं आहे असे प्रवीण भाऊ समुद्रे यांचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. किशोर बांधवकर फोटोग्राफर यांनी जे काही चित्रण केलेलं आहे छायाचित्रण ते सुंदर केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. सर्व वार्ताहर पत्रकार ज्यांनी वर्तमानपत्रामध्ये ही प्रसिद्धी दिलेली आहे त्या सर्वांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझे परम मित्र श्री नितीन अंधारे सर यांनी तीनही दिवस सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे अतिशय ओघवत्या भाषेमध्ये या ठिकाणी सूत्रसंचालन केलं त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजे या ठिकाणी आपण जे महानुभाव श्रोतेगण उपस्थित आहात 3 दिवस सतत 13 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे. पुढील वर्षीसुद्धा 3 दिवसीय कस्तुरी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित होईल. पुढील वर्षीसुद्धा आपल्याला प्रतिसाद आपल्याकडून अपेक्षित आहे. आपल्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या व्याख्यानमालेला मदत करणारे सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करून या ठिकाणी आजच्या तृतीय पुष्पाचा म्हणजेच कस्तुरी व्याख्यानमालेचा शेवट पसायदानाने होईल. पसायदानानंतर ही व्याख्यानमाला यावर्षी या ठिकाणी समाप्त होत आहे असं माननीय अध्यक्षांच्या वतीनं मी जाहीर करतो. माऊली ज्ञानेश्वरांचं स्मरण करून पसायदानाला सुरुवात करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तुषावे तुषुनी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होगुनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जियेथ म्हणे.
श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती.